श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। सवेग भेटी श्रीरामकांता परमाल्लाद हनुमंता तिच्या निरपेक्ष एकांता वृक्षातोंता बैसला। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। असणाऱ्या सीतामाईचं असणारं दर्शन म्हणजे हनुमंतरायाला झालं। सीता माऊलीला पाहिलं गेलं आणि हनुमंताला अतिशय आनंद त्या ठिकाणी झालेला आहे। आणि त्या ठिकाणी निरपेक्ष भावनेनं असणारी सीता माऊली त्या ठिकाणी बसलेली आहे आणि हनुमंतराया त्या वृक्षाच्या ढाळीमध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत। सीतामाईला पाहिलं गेलं आणि हनुमंताला अतिशय आनंद त्या ठिकाणी वाटू लागलेला आहे। स्वस्थानी राक्षसी समजता स्वभावे झाली निद्रिस्ता अशोक वृक्षातळीक सीता सावधानता बैसली। मग असणारा म्हणजे संध्याकाळची वेळ आहे। असणाऱ्या ज्या राजा रावणानं राक्षसनी म्हणजे सीतामाईच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या, धाक दाखवण्यासाठी ठेवलेल्या होत्या, ही असणारी रात्र झाली आणि नियमाप्रमाणे असणाऱ्या राक्षसनी म्हणजे त्या ठिकाणी झोपल्या गेल्या। त्याच वेळेस सीतामाई असणारा अखंड प्रभू रामचंद्राचं रामनाम स्मरण करत त्या ठिकाणी निश्चिंत निर्भयपणानं त्या ठिकाणी त्या अशोक वृक्षाच्या बुंद्याजवळ आणि त्या ठिकाणी म्हणले बसलेल्या हनुमंतानी पाहिलं। म्हणे मज नाही पाप कर्म परता आणि का भोगिते दुःखावस्था वृथा लक्ष्मणाभिशापता तेने पापे लंकेशा तुडले। मग त्या ठिकाणी सीता माऊली बसलेले आहेत आणि मनामध्ये विचार त्या ठिकाणी आलेला आहे की काय करायचं। मी ह्या दुष्ट दुराचारी असणाऱ्या राजा रावणाच्या तावडीत बंदीखान्यात त्या ठिकाणी सापडले गेले। म्हणजेच आपला असणारं पूर्वकर्म आहे। आपण जे पूर्वकर्म त्या ठिकाणी आचरण केलं त्याचं फळ म्हणून ही असणारी वेळ त्या ठिकाणी आली। मग आचरण काय घडलं गेलं, आपल्याकडून पूर्वकर्म त्या ठिकाणी काय घडलं गेलं, तर विनाकारण असणारा माझा धीर असणारा लक्ष्मण आहे, ह्या लक्ष्मणाला नाही ते अपशब्द त्या ठिकाणी वापरले गेले। लक्ष्मणाला नाही त्या शब्दाचा मारा करून त्या ठिकाणी बोलले गेले आणि त्याच्यामुळेच मला राजा रावणाच्या बंदीखान्यात पडण्याची वेळ माझ्यावर त्या ठिकाणी आली। सीता माऊली विचार करू लागलेले आहेत, दुःख करू लागलेले आहेत। लक्ष्मणाची मर्यादा रेखा म्या उल्लंघिता देखा अंतरोनी श्रीराम सखा त्या दशमुखा तुडले। काय केलं मी? असणारे लक्ष्मणजी वारंवार सांगत होते सीता माऊली तुम्ही असणाऱ्या रामाची चिंता करू नका आणि जर तुम्ही जाच म्हणतायत मला रामाच्या पाठीमाग तर मी जातो। पण ही असणाऱ्या पर्णकुटीच्या समोर लक्ष्मण रेखा त्या ठिकाणी आखली गेली आणि मला सांगितलं देहातील प्राण निघून जाण्याची वेळ जरी आली तरी या रेषेच्या बाहेर त्या ठिकाणी जायचं नाही असं असणारी सक्त ताकीद असणाऱ्या लक्ष्मणजीने दिलेली होती। पण मी त्याही लक्ष्मणाच्या वचनाचं उल्लंघन केलं। भिक्षुक दारात आलेला आहे, भीक मागण्यासाठी त्या ठिकाणी आलेला आहे आणि भीक वाढावी म्हणून मी असणारं त्या ठिकाणी वचन उल्लंघन केलं, रेषेच्या बाहेर त्या ठिकाणी गेले। लक्ष्मणालाही त्या ठिकाणी आतुरले गेले, प्रभू रामचंद्रालाही अंतरले गेले, राजा रावणाच्या बंदीखान्यात त्या ठिकाणी पडले गेले। सीता माऊलीच्या डोक्यात विचार येऊ लागलेले आहेत। चळू जाता श्रीराम भक्ता मुकले मी श्री रघुनाथा हे पाप माझे माथा दुःखावस्था मी भोगी। आणि दुसरं असणारं पाप काय त्या ठिकाणी घडलं गेलं तर असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा निस्सीम रामभक्त असणारा त्या ठिकाणी लक्ष्मण आहे आणि जो कोणी साधक म्हणले असणाऱ्या रामभक्ताचं छळन करल, रामभक्ताला नाही त्या अपशब्दाचा मारा त्या ठिकाणी करल, त्याच्या मस्तकावर पर्वता एवढं पाप त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही, पाप घडल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही। आणि हीच वेळ मला त्या ठिकाणी आले, रामभक्त असणाऱ्या लक्ष्मणाला मी असणारा नाही त्या अपशब्दाचा मारा त्या ठिकाणी केला, वचन उल्लंघन त्या ठिकाणी केलं, म्हणून राजा रावणाच्या बंदीखान्यात पडण्याची वेळ माझ्यावर त्या ठिकाणी आली। अवज्ञा केली म्या पापीने रावण म्हणे होय पत्नी म्याच केली खोटी करणी
श्रीराम स्वप्नी मी न देखे. मीच असणाऱ्या लक्ष्मणजीचं वचन पाळलं नाही, वचन मानलं नाही, अवज्ञा त्या ठिकाणी केली, वचनाला हीन त्या ठिकाणी समजलं गेलं. म्हणून म्हणले असणारा माझ्यावर किती मोठं संकट त्या ठिकाणी आलं. असणारा परपुरुष माझ्याजवळ यावा, माझी असणारी पत्नी हो म्हणून त्या ठिकाणी बोलावं, ही एवढं असणारं वाईट कर्म त्या ठिकाणी माझ्या भोगण्याची वेळ त्या ठिकाणी आली. रावण आला, माझी असणारी पत्नी त्या ठिकाणी हो म्हणतो. केवळ याला एक कारण आहे, असणारी व लक्ष्मणजीच्या वचनाची अवज्ञा त्या ठिकाणी केली, आज्ञा मानली नाही, म्हणून म्हणले एवढं संकट माझ्यावर त्या ठिकाणी आलं. क्षण पापा सबळजनी त्या पापाची पाहे पाकरणी. श्रीराम शब्दाना एकेकानी श्रीराम स्वप्नी न देखे. मग एवढंच नाही, जो कोणी असणारा म्हणले असणारा वचनाचं उल्लंघन त्या ठिकाणी करतो, अवज्ञा त्या ठिकाणी करतो, आज्ञा मानत नाही, हे पातक म्हणजे ज्याच्या असणाऱ्या मस्तकावर त्या ठिकाणी बसलं गेलं, तो साधक संकटात जरी पडला तरी असणारा भगवंत प्रभू रामचंद्र डोंकूनही त्याच्याकडे पाहत नाही, त्याच्या मदतीला त्या ठिकाणी येत नाही. किती बी संकटात तो पापी सापडला गेला तर त्याची सोडवणूक असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी करत नाही, धावण्याला धावत त्या ठिकाणी येत नाही. याची आज मला जाणीव झाली. सीतामाऊली विचार करू लागलेले आहे. या लागी कोणाचे छळण प्राणांतीही न करावे आपण. छळणाचे पाप पूर्ण आपले आपण आम्ही भोगी. म्हणून असणारी सीतामाऊली म्हणू लागलेली आहे. म्हणून म्हणले कुणीही असणाऱ्या रामभक्ताचं असणारं हेळण त्या ठिकाणी करू नये, छळण त्या ठिकाणी करू नये, पापात्मक अपशब्द त्या ठिकाणी वापरू नये. मग म्हणले मी असणारं एवढं कृत्य त्या ठिकाणी केलं, वचनाची अवज्ञा त्या ठिकाणी केली, आज्ञा मानली नाही, असणारं हेळण त्या ठिकाणी केलं नाही, ते अपशब्द त्या ठिकाणी वापरलं गेलं, याचं पाप माझ्या मस्तकावर त्या ठिकाणी बसलं, याची प्रचिती मला त्या ठिकाणी आली. म्हणून असणाऱ्या सर्व जणाला त्या ठिकाणी सीतामाऊली उपदेश करून सांगू लागलेली आहे की असणाऱ्या रामभक्ताचं छळण करू नका, साधू संतांचा तिरस्कार त्या ठिकाणी करू नका, साधू संतांची हेळना त्या ठिकाणी करू नका. तुम्हाला मला ग्रंथ असणारे ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगू लागले. छळण पापाचे पातकी कैसे अनुतापली जानकी. बैसनी एकाकी पुढील श्लोकी अनुवादे. मग सीतामाऊलीला कसा पश्चाताप त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. आपण केलेल्या कृत्याचा अनुताप असणाऱ्या सीतामाऊलीला त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. कसा अनुताप पश्चाताप त्या ठिकाणी सीतामाऊलीला होऊ लागलेला आहे, त्याचं सविस्तर कथानक पुढे म्हणले ऐका. निश्चय मांडले निज निष्ठा मृग नव्हे तो कळी काळ कांटा. तिघा केल्या तीन वाटा हेही कटकटा म्या केले. मग असणारी सीतामाऊली त्या ठिकाणी विचार करून बोलू लागलेली आहे. तो असणारा मायावी मृग त्या ठिकाणी होता, मग ती हरिण त्या ठिकाणी नाही, मृग त्या ठिकाणी नव्हता, तो काळ त्या ठिकाणी आलेला होता. आणि तो काळ आल्यामुळे असणारा राम लक्ष्मण आणि मी तिघाच्या तिन्ही वाटा त्या ठिकाणी केल्या गेल्या. एकमेकाला आम्ही असणारा त्याच्यामुळे त्या ठिकाणी आतुरलो गेलो, अंतरलो गेलो. हेच आज मला त्या ठिकाणी लक्षात आलं. याचा विचार सीतामाऊली करू लागलेले आहेत. मृगरूपी केवळ काळ माझा लोभा तो काळ वेळ. खवळणी आजात काळ मजम्याची केवळ अनाडिले. मग असणारा त्या ठिकाणी मी हरणाच्या कातडीचा लोभ त्या ठिकाणी धरला, लोभ रूपी असणारा त्या ठिकाणी हा काळ त्या ठिकाणी आला, आणि त्या काळाच्या लोभात मी त्या ठिकाणी अडकले गेले. मग असणारी इच्छा त्या ठिकाणी असणारा लोभ पती समोर त्या ठिकाणी धारण केला, पतीला त्या ठिकाणी लोभ दाखवला गेला. म्हणून म्हणले असणारा माझ्यावर असणारा हे दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळला गेला. एवढंच नाही, असणाऱ्या रामापासून असणारा मी अंतरले गेले, याचं दुःख सीतामाऊली करू लागलेले आहे. माझी या लोभाची कुबुद्धी मोठी मृग लोभाच्या सलोभ दृष्टी. म्या राम धाडीला मृगापाठी देवाची करंटी मी झाले. मग मी असणारा लोभ त्या ठिकाणी धरला गेला, मायावी मृग असणारा त्या ठिकाणी सोनेरी हरिण त्या ठिकाणी दिसलं, त्या हरणाची कातड्याची असणारी चोळी त्या ठिकाणी घालावी हा लोभ मनामध्ये त्या ठिकाणी आला.
आणि हा सलोभ धरला गेला असणाऱ्या रामाला हरणाच्या माग त्या ठिकाणी लावलं गेलं. रामाला अंतरले गेले, रामापासून आतुरले त्या ठिकाणी गेले आणि त्याच्याच माग असणाऱ्या लक्ष्मणालाही त्या ठिकाणी पाठवलं गेलं. म्हणून राजा रावणाच्या बंदीखान्यात त्या ठिकाणी अडकले गेले. करंटी बुद्धी बांधली कैसी लक्ष्मण रक्षण सत्वराशी रामी ठेविला मजपाशी म्या छळून त्यासी दवडिले. सत्वराशी असणारा लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी प्रभू रामचंद्रांनी ठेवला असताना माझी असणारी करंटी बुद्धी त्या ठिकाणी कशी निर्माण त्या ठिकाणी झाली. जो माझा असणारं रक्षण करण्यासाठी माझ्याजवळ बसला गेला त्यालाही अपशब्द त्या ठिकाणी वापरले गेले, त्यालाही माझ्यापासून दौडून त्या ठिकाणी लांब लावलं गेलं. ही माझी असणारी खोटी बुद्धी त्या ठिकाणी ठरली गेली. त्याच्यामुळेच राजा रावणाच्या असणाऱ्या स्वाधीन त्या ठिकाणी मी झाले. लक्ष्मण माने अल्पछळनासी माझी पाप बुद्धी कैसी एकला राहतोसी मजपासी रामपत्नीसी भोगावया. एवढेच नाही, लक्ष्मणजी माझं असणारं वचन त्या ठिकाणी ऐकत नव्हते, जायला तयार त्या ठिकाणी नव्हते. रामाच्या वचनावर लक्ष्मणजी ठाम त्या ठिकाणी होते, तरी मी नाही ते अपशब्द लक्ष्मणजीला त्या ठिकाणी वापरलं. मी म्हटले गेले माझा असणारा पती दूर वनामध्ये त्या ठिकाणी गेला, तुम्ही त्याची सोडवणूक करायला का जाईना गेला. तुम्ही मनाच्या ठिकाणी माझा असणारा उपभोग घेण्याचा त्या ठिकाणी ठरवलं गेलं. मी एकाकी असणाऱ्या या पर्णकुटीत आहे म्हणून तुम्ही असणार त्या ठिकाणी मला सोडून जायला माझा असणारा लोभ त्या ठिकाणी धरला गेला. हे अपशब्द मी लक्ष्मणजीला त्या ठिकाणी वापरले गेले. धावण्यान जासी रामापाशी स्वयं भोगावया सीतेसी तू काय ते राहतोसी अशा वक्रोक्तीसी छळी. एवढंच नाही, लक्ष्मणा तुमच्या मनामध्ये पाप आलेला आहे, माझा असणारा भोग घेण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये आहे म्हणून मला सोडून तुम्ही त्या ठिकाणी जाईना गेला. माझा असणारा पती वनामध्ये राक्षसाने वेधला गेला, राक्षसाच्या संकटात असणारा राम त्या ठिकाणी अडकलेला आहे, त्याची सोडवणूक करण्यासाठी तुम्ही जाईना गेला म्हणजे तुमच्या मनात माझ्या विषयी असणारं पाप त्या ठिकाणी आलेलं आहे. माझा भोग घ्यायची इच्छा तुमच्या मनामध्ये आहे म्हणून तुम्ही मला सोडून त्या ठिकाणी जाईना. हे अपशब्द मी असणाऱ्या लक्ष्मणजीला त्या ठिकाणी वापरलं गेलं. त्याच्यामुळेच आज राजा रावणाच्या स्वाधीन होण्याची वेळ माझ्यावर त्या ठिकाणी आली. ऐकोनी माझी पाप गोष्टी बोटे घातली कर्णकुटी लक्ष्मण पळे उठा उठी ऐसी मी खोटी पापिनी. लक्ष्मणजी जायला तयार नसताना मी नाही ते अपशब्द वापरला गेला. माझा भोग घेण्याची इच्छा तुमच्या मनात आहे. हे शब्द मी ज्या वेळेस लक्ष्मणजीला बोलले गेले, लक्ष्मणजीला हे शब्द पटले नाहीत. कानात असणारी बोट त्या ठिकाणी घातली आणि उठाउठी लक्ष्मणजी मला सोडून असणाऱ्या माझ्या बोलण्यामुळे माझ्या असणाऱ्या अपशब्दामुळे लक्ष्मणजी मला सोडून रामाच्या पाठीमागे त्या ठिकाणी निघून म्हणले गेले. श्रीरामाज्ञे लक्ष्मण असता मजपाशी संरक्षण तो रामाज्ञा उल्लंघून छळण परता म्या दवडीला. एवढेच नाही, रामाच्या आज्ञेप्रमाणे माझं संरक्षण करण्यासाठी लक्ष्मणजी थांबले असताना मी नाही ते अपशब्द त्या ठिकाणी वापरले. रामाची आज्ञा मोडायला भाग त्या ठिकाणी पालन रामाच्या पाठीमागे त्या ठिकाणी दवडलं गेलं. लक्ष्मणजी जात त्या ठिकाणी नव्हते. मी नाही ते शब्द वापरून लक्ष्मणजीला त्या ठिकाणी लांब वनामध्ये त्या ठिकाणी लावलं. त्याचं प्रायचित्त म्हणजे असणाऱ्या रावणाच्या तावडीत त्या ठिकाणी मी सापडले गेले. श्रीरामाज्ञा उल्लंघिता भेटले ठेले रघुनाथा आतडोनिया लंकानाथा दुःखावस्था तेने पापे. मग श्रीरामाची आज्ञा त्या ठिकाणी मानली नाही, आज्ञेचं उल्लंघन त्या ठिकाणी केलं म्हणून राजा रावणाच्या जवळ त्या ठिकाणी सानिध्यात आतुरले गेले. राजा रावणाच्या बंदीखान्यात त्या ठिकाणी पडले गेले. हे राम आज्ञेचं उल्लंघन त्या ठिकाणी केल्यामुळे एवढं भोग भोगण्याची वेळ माझ्यावर त्या ठिकाणी आली. सीतामाऊली दुःख करू लागलेले आहेत. लक्ष्मण सर्वत्र सुमित्र तोम्या छळणी केला कुमित्र तेने पापे दशवक्त्र मज पवित्र झोंबला. लक्ष्मणजी सर्व मार्गाने सर्व असणारा त्या ठिकाणी सर्व गोष्टीनं त्या ठिकाणी असणारा सौमित्र त्या ठिकाणी होता. काळजीपूर्वक रक्षण करणारा त्या ठिकाणी होता. कधीही मनामध्ये वाईट विचार त्या ठिकाणी करणारा लक्ष्मण नसताना मी असणारा वाईट मित्र त्या ठिकाणी समजला गेला. वाईट विचार मी लक्ष्मणाविषयी मनामध्ये त्या ठिकाणी आणला म्हणून मला राजा
रावणाच्या तावडीत सापडण्याची वेळ माझ्यावर त्या ठिकाणी आली. दुःखाचा डोंगर माझ्यावर तेवढ्या अपशब्दामुळे त्या ठिकाणी भोगण्याची वेळ आली. सीता माऊली दुःख करू लागलेली आहे. धन्य लक्ष्मणाची मर्यादा रेखा नुलंगवेची दशमुखा प्रेम्या उल्लंघिता देखा दुःख शोका पावले. धन्य धन्य असणारा लक्ष्मण आहे. धन्य धन्य ती लक्ष्मणाची मर्यादा रेखा आहे. त्या ठिकाणी जी लक्ष्मणानं ओढलेली रेखा होती ती राजा रावणाला सुद्धा उल्लंघन करता आली नाही. आणि त्याच रेषेचं उल्लंघन मी त्या ठिकाणी केलं गेलो. आणि त्याच प्रायचित्त म्हणून राजा रावणाच्या अंकित त्या ठिकाणी मी झाले. राजा रावणाच्या तावडीत त्या ठिकाणी सापडले गेले. त्याच प्रायचित्त मला असणारं भोगण्याची वेळ माझ्यावर त्या ठिकाणी आली. सीता माऊली दुःख करू लागलेले आहे. श्रीराम पाठविला मृगाचे पाठी ह्याची माझी बुद्धी खोटी त्याने रामी पडली तुटी दुःख कोटी मज प्राप्त. माझ्याकडून मुक्त असणारा त्या ठिकाणी जर घात त्या ठिकाणी झाला, माझ्याकडून असणारी वाईट गोष्ट त्या ठिकाणी मुख्य म्हणजे असणाऱ्या रामाला हरणाच्या पाठीमागे त्या ठिकाणी लावलं गेलं. हा लोभ त्या ठिकाणी धरला गेला. लोभामुळे राम आतुरला अंतरला गेला आणि राम अंतरल्यामुळे मी रावणाच्या स्वाधीन त्या ठिकाणी झाले. रावणाच्या बंदीखान्यात त्या ठिकाणी अडकले गेले. हीच बुद्धी इथंच माझी असणारी बुद्धी त्या ठिकाणी खोटी ठरली गेली. सीता माऊली दुःख करू लागलेले आहेत. व्रतारापासी स्वयं मागणे हेची स्त्रियांचे निंदजीने तेनेची निंदत्वे मज रावणे धरून आणले लंकेसी. मग सीता माऊली म्हणू लागलेले आहेत असणाऱ्या पतीजवळ स्वामीजवळ जर काही मागणं त्या ठिकाणी मागायचं म्हटलं तर ते असणाऱ्या स्त्रियाला निंदी आहे. त्या ठिकाणी हट्ट करून त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी मागू नये. हट्ट करू नये. हट्ट केल्याच्या निंदेला पात्र त्या ठिकाणी व्हावं लागतं. तीच हट्ट मी असणाऱ्या रामाजवळ त्या ठिकाणी केला. मृगाची असणारी कातडे त्या ठिकाणी चोळी करण्यासाठी कातडी आणण्याचा हट्ट त्या ठिकाणी केला. त्याच्यामुळे दुष्टाच्या बंदीखान्यात अडकण्याची वेळ माझ्यावर त्या ठिकाणी आली. सीता माऊली बोलू लागलेले आहेत. विचार करू लागलेले आहेत. लोभे मागता मृग कांचळी माझ्या व्रताची झाली होळी श्रीरामांतरला महाबळी दुःख समेळी निज लोभे. असणाऱ्या पतीजवळ लोभ त्या ठिकाणी धारण केला. पतीला लोभानं असणारी चोळी त्या ठिकाणी शिवण्यासाठी हरणाची कातडी त्या ठिकाणी मागितली गेली. याच लोभामुळे राजा रावणाच्या स्वाधीन त्या ठिकाणी झाले. राजा रावणाच्या बंदीखान्यात त्या ठिकाणी अडकले गेले. हितच माझी असणारी बुद्धी खोटी त्या ठिकाणी ठरली गेली. सीता माऊली दुःख करू लागलेले आहे. श्रीराम केवळ आत्माराम लक्ष्मण सबाह्य निष्काम लाभा लाभा दोन्ही समा देही आराम निर्द्वंद्व. मग असणारे प्रभू रामचंद्र हे असणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयस्थ राहणारे आत्माराम म्हणून राहणारे प्रभू रामचंद्र आहेत. आणि लक्ष्मणजी ही मनाच्या ठिकाणी कुठलाही काम इच्छा त्या ठिकाणी धारण न करणारे निष्काम वृत्तीचे असणारे लक्ष्मणजी आहेत त्या ठिकाणी. मग प्रत्येक साधकाला त्या ठिकाणी देहाच्या ठिकाणी देह धारण झाल्यानंतर त्या देहाला आराम देण्याचं काम हे असणारे भगवंत प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी करतात. म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये हृदयस्थ असणारे आत्माराम म्हणून असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी राहतात. तिथं असणारा लोभ धारण त्या ठिकाणी केला गेला. त्या रामाला त्या ठिकाणी ओळखलं नाही, दवडीलं गेलं, आपल्यापासून अंतरलं गेलं. याच्यामुळं तर राजा रावणाच्या बंदीखान्यात पडण्याची वेळ माझ्यावर त्या ठिकाणी आली. लाभा लाभी समान ते निधडे राम लक्ष्मण त्याशी माझे लोटांगण अनन्य शरण मी त्यासी. मग एवढा असणारा लोभ त्या ठिकाणी धारण केला. त्याच्यामुळे राम आतुरले गेले. त्याची असणारी त्या ठिकाणी प्रायश्चित्त म्हणून असणाऱ्या राम लक्ष्मण तुम्हा दोघालाही माझा असणारा साष्टांग दंडवत आहे त्या ठिकाणी. मी दोघालाही असणाऱ्या अनन्य भावनेनं शरण त्या ठिकाणी आलेले आहे. म्हणून असणाऱ्या भगवंताची प्रभू रामचंद्राची आणि लक्ष्मणजीची असणारी शरणांगती आणि सीता माऊली त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. देखोनी अनुतापिनी सीता कृपा उपजली हनुमंता श्रीराम मुद्रिका होय टाकता दुःखावस्था क्षमवया. मग सीता माऊली एवढं दुःख त्या ठिकाणी करू लागलेले आहे. आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप सीता माऊलीला त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे.
अनुताप त्या ठिकाणी झालेला आहे. आणि ज्या वेळेस साधक अनुतापानं तापला जातो, ज्या वेळेस चित्ताच्या ठिकाणी अनुताप त्या ठिकाणी होतो, त्यावेळेस साधकाची अवस्था अनिवार्य त्या ठिकाणी होते. आणि हीच अवस्था असणाऱ्या सीतामाऊलीची लक्ष्मणजींनी असणाऱ्या हनुमंतांनी वृक्षाच्या डाळीत बसून त्या ठिकाणी पाहिली गेली. मग असणारी दुःखित अवस्था सीतामाऊलीची आहे. आनंद देवा, जी आपली परिचित वस्तू आपल्याला प्राप्त झाल्याबरोबर दुःखाच्या बाहेर साधक त्या ठिकाणी येतोय, हे हनुमंतांनी त्या ठिकाणी जाणलं गेलं. आणि हनुमंतांनी विचार केला, आत्ताची असणारी वेळ योग्य आहे. त्या ठिकाणी आपण असणारी काहीतरी खून त्या ठिकाणी टाकावी. प्रभू रामचंद्रांनी दिलेली दश अवतारी मुद्रा आहे त्या ठिकाणी. आणि ही मुद्रिका असणाऱ्या हनुमंतांनी हातामध्ये घेतली. सीतामाई जिथं अनुताप करत होत्या त्यांच्या समोर असणारी ती मुद्रिका हनुमंतरायाने टाकली गेली. श्रीराम मुद्रेचा बडिवार दुःख निर्दळी समग्र सुख द्यावया परंपरा सचिन मात्र श्रीराम मुद्रा. मग ही असणारी जी मुद्रिका हनुमंतरायाने सीतामाऊलीच्या समोर टाकलेली आहे, त्या मुद्रिकेचा असणारा बडिवार एवढा असणारा अनन्य साधारण महत्व त्या ठिकाणी होतं. कितीही दुःखाच्या विरहामध्ये असणारा साधक त्या ठिकाणी झाला तरी त्या मुद्रिकेला पाहिल्याबरोबर सगळं दुःख त्या ठिकाणी विसरून जाऊन असणारं सुख त्या साधकाला प्राप्त त्या ठिकाणी होतं. एवढंही असणारं सच्चिन्मात्र असणाऱ्या प्रभू रामचंद्राची ही दशावतारी असणारी मुद्रिका आहे. रामनामांकित असणारी मुद्रिका आहे. सीतामाऊली दुःखाच्या डोहामध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत, दुःख करू लागलेले आहेत. आणि ही सुख देणारी मुद्रिका हनुमंतांनी सीतामाऊलीच्या समोर मध्ये त्या ठिकाणी टाकली गेली. दीपिका जेवी अंधारा श्रीराम मुद्रा क्लेशी ग्रासी समग्र हद्दत करी रविचंद्र प्रकाशवंत राम मुद्रा. कसं आहे असणारा त्या ठिकाणी काळोखी रात्र त्या ठिकाणी असावी. आणि काळोख्या रात्रीमध्ये असणारा दिवा त्या ठिकाणी लावल्याबरोबर जसा अंधार त्या ठिकाणी नाहीसा होतो, स्वप्रकाश असणाऱ्या दिव्याचा त्या ठिकाणी पल्ला जातो, अंधार नाहीसा त्या ठिकाणी होतो. तसंही असणारी रामनामांकित मुद्रिका सीतामाऊलीच्या समोर टाकलेली आहे. त्या मुद्रिकेचा बडिवार असा आहे त्या ठिकाणी, ज्या असणाऱ्या दुःखी अवस्थेमध्ये असणाऱ्या साधकानं त्या मुद्रिकेकडे लक्ष त्या ठिकाणी दिलं. मुद्रिका डोळ्यासमोर बघितल्याबरोबर जसा अंधार प्रकाशापुढे नाहीसा होतं, तसं या मुद्रिकेसमोर दुःख त्या ठिकाणी नाहीसं होतं आणि प्रकाश रूपी असणारं सुख त्या ठिकाणी त्या साधकाला प्राप्त होतं. अशी ही मुद्रिका सीतामाऊलीच्या समोर हनुमंतरायाने टाकलेली आहे. श्रीराम मुद्रा प्रकाशवंत सीता दे कोणी अकस्मात स्वयं झाली विस्मित कैसे नियत ही आली. आणि ही प्रकाशवंत असणारी मुद्रिका आहे. सीतामाऊलीच्या समोर पल्ल्याबरोबर असणाऱ्या सीतामाऊलीनं त्या ठिकाणी पाहिलं गेलं. विस्मय चित्ताच्या ठिकाणी विस्मय वाटलं गेलं, आश्चर्य त्या ठिकाणी वाटलं गेलं. मुद्रिकेला पाहिल्याबरोबर सीतामाईच्या मनामध्ये जे दुःख होतं ते दुःख नाहीसं झालं. प्रकाश रूपी सुख त्या ठिकाणी वाटू लागला, आनंद त्या ठिकाणी वाटू लागला. आश्चर्याची गोष्ट त्या ठिकाणी का घडली, सीतामाऊलीला आनंद झाला. सुवर्ण मुद्रावरी सुवर्ण वर्ण श्रीराम संगे शुद्ध सुवर्ण जानकी स्वयं सुवर्ण वर्ण देखे सुवर्ण मुद्रिका. मग सीतामाऊलीने त्या असणाऱ्या मुद्रिकेला निहाळलं गेलं. असणारी सोनेरी मुद्रिका आहे. रामनामावळी मुद्रिकेवर ठसा उमटलेला आहे. दश टीका त्या ठिकाणी मुद्रिकेवर आहेत. अंतर्बाह्य असणारं सुवर्ण आहे त्या ठिकाणी. सुवर्णाचा प्रकाश त्या ठिकाणी पडलेला आहे. तेज झळकत आहे त्या ठिकाणी. एवढी सुंदर चकचकीत सोन्याची मुद्रिका सीतामाऊलीने त्या ठिकाणी पाहिली गेली. मुद्रिका पिठी पत्रावळी सहस्रनाम प्रभावळी अक्षरी अक्षरा लिहिल्या ओळी अक्षरे न्याळी जानकी. मग ती मुद्रिका त्या ठिकाणी निहाळू लागलेली आहे सीतामाऊली. 1000 रामनामाची नामावळी आहे त्या ठिकाणी. दशावताराच्या टीका आहे त्या ठिकाणी. काही असणारी अक्षर मुद्रित त्या मुद्रिकेवर त्या ठिकाणी केलेली आहेत आणि ती काही अक्षर लिहिलेली आहेत. ही असणारी सीतामाऊली त्या ठिकाणी निहाळून वाचून त्या ठिकाणी आणि बघू लागलेले आहेत. अक्षरी निबद्ध मुद्रिका दशावतारांची टीका
मग प्रभू रामचंद्राच्या 10 अवताराच्या मुद्रिका ठसा त्या ठिकाणी असणाऱ्या मुद्रिकेवर त्या ठिकाणी नामांकित केलेल्या आहेत. 10 अवताराच्या टीकाच्या मुद्रिकेवर त्या ठिकाणी लिहिल्या गेलेल्या आहेत. आणि ही असणारी त्या ठिकाणी जडित रत्न जडित असणारी त्या ठिकाणी वरी खेळवलेला आहे. आणि एवढी दैदिप्यमान तेजस्वी असणारी मुद्रिका, सर्व बाजूने असणारी मुद्रिका आणि सीतामाऊली त्या ठिकाणी निहाळून पाहू लागलेले आहेत. मुद्रिका गर्भाती पवित्र त्याही माझी सार परात परा श्रीराम नामे निराक्षरा चिदचिन मात्रा मुद्रिका. आणि ही मुद्रिका म्हणली त्या ठिकाणी कशी आहे? चित चिन्मात्र आहे. प्रत्येक मनाला पाहिल्या बरोबर त्या ठिकाणी सच्चिदानंद देणारा, कायम चिरकाल टिकणारा आनंद ह्या मुद्रिकेला पाहिल्या बरोबर त्या साधकाला त्या ठिकाणी प्राप्त होत होता. आणि राम नामावली त्या ठिकाणी राम नामाचं 1000 ठस त्या ठिकाणी उमटलेलं आहे. आणि हे पाहिल्या बरोबर असणाऱ्या साधकाच्या मनाला असणारं शांत त्या ठिकाणी करणारं, आनंद देणारी ही मुद्रिका सीतामाऊलीने हळू लागलेली आहे. ऐसी देखोनी मुद्रिका देता सीता झाली सदगदित ऐसी देखोनी मुद्रिका देता सीता झाली सद्गदिता नेत्री आनंद जळस्त्रवता हर्षयुक्त जानकी. मग असणाऱ्या सीतामाऊलीनं ही पूर्ण मुद्रिका त्या ठिकाणी पाहिली गेली. पाहिल्याबरोबर ज्या वेळेस साधक दुःखात असतो आणि दुःखात असताना अचानक आपल्या असणाऱ्या मनासारखा एखादा व्यक्ती भेटावा किंवा एखादी वस्तू आपल्याला प्राप्त त्या ठिकाणी व्हावी, त्यावेळेस कंठ दाटून त्या ठिकाणी येतो. मन सद्गदित त्या ठिकाणी होतं. काय बोलावं, काय वर्णन करावं हे त्या ठिकाणी कळत नाही. असं या मुद्रिकेला पाहिल्याबरोबर सीतामाऊलीचा कंठ सद्गदित त्या ठिकाणी झालेला आहे. कंठ दाटून त्या ठिकाणी आलेला आहे. आपल्याला जिथं विसावा मिळतोय, जिथं आनंद त्या ठिकाणी होतोय, ती गोष्ट प्राप्त झाल्याबरोबर असणाऱ्या साधकाला त्या ठिकाणी कंठ सद्गदित होतो त्या ठिकाणी. आणि तशी अवस्था त्या ठिकाणी सीतामाईची झाली. ही कुठून आली, कशी आली, का आली ह्याचा असणारा विचार सीतामाऊलीच्या मनात त्या ठिकाणी येऊ लागला. या मुद्रिकेला पाहून काय बोलावं, काय नाही बोलावं असा विचार सीतामाऊलीच्या मनामध्ये त्या ठिकाणी आणि मला येऊ लागलेला आहे. मुद्रिका शोभे नामे करी श्रीराम नाम मुद्रिकेवरी श्रीराम मुद्रिके सभायांतरी सीता सुंदरी स्वयं देखे. मग सीतामाऊलीनं त्या असणाऱ्या मुद्रिकेला घेतलं. आत्म बाहेरनं सगळं निहाळू लागलेले आहेत. त्या मुद्रिकेवर राम नामाची नामावली त्या ठिकाणी लिहिलेली आहे. अगदी स्पष्ट सुंदर अक्षरात त्या ठिकाणी लिहिलेली आहे. त्या मुद्रिकेचं तेजही अफाट त्या ठिकाणी पडलेलं आहे. अशी असणारी मुद्रिका हातात घेतलेली आहे. अंतर्बाह्य त्या असणाऱ्या मुद्रिकेचं निरीक्षण सीतामाऊली त्या ठिकाणी करू लागलेले आहे. देखताची चमत्कार झाला स्वय श्रीरामाची आला सीतेची ऐसा भाव कमला सरसावली अंचळू. मग असणाऱ्या सीतामाऊलीनं त्या ठिकाणी मुद्रिका पाहिली गेली. पाहिल्या बरोबर असणारं ज्या वेळे असणारं त्या ठिकाणी सीतामाऊलीची अवस्था झाली. साक्षात असणारा रामच आपल्या समोर त्या ठिकाणी आल्याची भावना झाली. आणि आपले पतीच आपल्या समोर आलेले आहेत हा भाव मनामध्ये त्या ठिकाणी झाला. थोडा माग सरलेला पदर होता, तो पदर पुढे असणारा सारला गेला. असणाऱ्या स्त्रीनं पतीला पाहिल्याबरोबर जसा पदर त्या ठिकाणी सरसावा, पुढे त्या ठिकाणी ओढावा, तशी अवस्था असणाऱ्या सीतामाऊलीची झाली. मुद्रिका म्हणजेच आपला असणारा स्वामीच त्या ठिकाणी आला असा भाव झाला. माग सरलेला पदर थोडा पुढे त्या ठिकाणी वळला गेला. श्रीरामाला एकाएकी लाजे झाली अधोमुखी सर्वांगे हर्षली जानकी सुखोन्मुखी डुलता. आणि आपला असणारा पतीच त्या ठिकाणी आला असा भाव मनामध्ये झाला. आणि पतीला पाहिल्याबरोबर स्त्री जशी लाजावी त्या ठिकाणी तशी असणारी लज्जित अवस्था असणाऱ्या मुद्रिकेला पाहून सीतामाऊलीची त्या ठिकाणी झाली. सर्वांगाला आनंद त्या ठिकाणी झाला. आनंदाचे शहारे त्या ठिकाणी सीतामाऊलीला त्या ठिकाणी वाटू लागलेले आहेत.
असणारे पतीच समजून त्या ठिकाणी त्या मुद्रिकेकडे सीता माऊली आणि पाहू लागलेले आहेत. केवता हे लक्ष्मणा दुष्ट दुरोक्ते केले छळना त्याचे केशे झाडीन चरणा त्यासी लोटांगणा पाय माझे. आणि त्याच मुद्रिकेला आपला असणारा पती प्रभू रामचंद्र समजून त्या ठिकाणी सीता माऊली बोलू लागलेले आहेत. स्वामीवर्या, माझा असणारा धीर लक्ष्मण कुठे आहे? त्या ठिकाणी ज्या लक्ष्मणाचा दुष्ट अपशब्द वापरून त्या ठिकाणी छळन केलं नाही ते शब्द वापरून त्या असणाऱ्या लक्ष्मणजीला, ज्या लक्ष्मणजीला मी दुखावलं गेलं ते लक्ष्मणजी कुठं आहेत असं असणाऱ्या मुद्रिकेकडे पाहून सीता माऊली विचारू लागलेले आहेत. सावध होताची देखा पुढे देखिली अंघोळिका ओळखोनी श्रीराम मुद्रिका प्रेमोन्मुखा जानकी. मग थोडा असणाऱ्या देहावर अवस्था त्या ठिकाणी सीता माऊलीची आली. समोर सावध झाल्याबरोबर त्या मुद्रिकेकडे पाहिलं गेलं. मुद्रिका हे कळलं गेलं आणि ही मुद्रिका राम नामांकित मुद्रिका माझ्या असणाऱ्या स्वामीचीच आहे असा भाव मनामध्ये त्या ठिकाणी झाला. ही मुद्रिका आपलीच आहे, रामाची असणारी मुद्रिका आहे असा भाव जागृत त्या ठिकाणी सीता माऊलीच्या अंगीमध्ये झाला. पहिली वंदिली निढळी मग आलिंगली हृदय कमळी स्वानंदे चुंबी जनक बाळी सुखे वेल्लाळी आलिसी. मग रामाचीच मुद्रिका हा भाव त्या ठिकाणी झाला. निस्सीम ओळखली गेली ही मुद्रिका रामाची आहे. मग त्या मुद्रिकेविषयी प्रेम त्या ठिकाणी उत्पन्न झालं आणि प्रेम भरामध्ये असणाऱ्या मुद्रिकेला सीता माऊलींनी हातामध्ये घेतलं गेलं. पहिल्यांदा असणारी कपाळाच्या ठिकाणी मुद्रिका लावली गेली. कपाळाच्या ठिकाणची मुद्रिका काली छातीला त्या ठिकाणी धरली गेली आणि अतिशय त्या ठिकाणी आवडती प्रेमळ असणारी त्या ठिकाणी म्हणून तिचं असणारं चुंबन सीता माऊली त्या ठिकाणी घेऊ लागलेले आहे. म्हणून घातले लोटांगणा बैस करू दे चरण क्षाळना तुझे कीर्तनी सेविना करीन संवाहन चरणांचे. आणि त्याच मुद्रिकेला सीता माऊली बोलू लागलेली आहे. तू असणारी माझी असणारी माई बहिणी आहे त्या ठिकाणी इथं आराम त्या ठिकाणी कर. एवढ्या लांबून प्रवास झाला, चरण दुखत त्या ठिकाणी असतील, पाय दुखत असतील, तुझ्या असणाऱ्या चरणाचं क्षालन मी त्या ठिकाणी करते आहे. म्हणून असणाऱ्या मुद्रिकेला बाजूला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तुझं असणारं चरण क्षालन करते असं म्हणून त्या असणाऱ्या मुद्रिकेला आणि सीता माऊली बोलू लागलेले आहेत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. तू माझी सखी श्रीराम मुद्रा घालू से जे करीसी निद्रा श्रमलीस उतरता समुद्रा आणि गिरीवरा उल्लंघिता. ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत कथेचं अनुसंधान. भगवान श्रीरामचंद्राची मुद्रिका आहे आणि अचानक समोर आली. अनुताप करत होती सीता माऊली. जे आपल्याकडून कृत्य घडलेलं आहे त्याचा अनुताप, त्याचा पश्चाताप करू लागल्या. जी घडलंय ती चुकीचं घडलंय, पण आता अचानक रामचंद्राची मुद्रिका आली. आपल्याच नवऱ्याची अंगठी आहे खात्री पटल्यानंतर ना मग त्या असणाऱ्या मुद्रिकेला अत्यंत सन्मान दिला. घरामध्ये जर जवळचा व्यक्ती आला तर त्याची जशी सेवा करतो त्याच पद्धतीने असणाऱ्या त्या मुद्रिकेचं चरण संवाहन, तिचे पाय दाबले, तिचं चुंबन घेतलं, तिला हृदयाला लावलं आणि हुबेहूब व्यक्ती समजून त्या असणाऱ्या मुद्रिकेला सीतामाता बोलतायत, कशी आलीस एवढ्या लांब? समुद्र उल्लंघन केला, गिरीधर आहेत, कडे आहेत पर्वताचे, उल्लंघन करत करत येत असताना दमली का, भागली का, कशी आली सांगा. न म्हणे अचेतन सचेतन भक्ती प्रेम संपूर्ण तेने हनुमंतासे आले रुदन करी स्पुंदन वृक्षाड. आणि हनुमंत पाहू लागले महाराज, अचेतन नाही सचेतन नाही. ही असणारी मुद्रिका अचेतनही म्हणत नाही सीता माऊली. म्हणजे सजीव आहे का निर्जीव आहे? निर्जीव आहे ती मुद्रिका, तरी सुद्धा तेवढाच भाव, तेवढाच प्रेम त्या निर्जीव अचेतन, जिच्यामध्ये चेतनाच नाही अशा मुद्रिकेवरती सीतेवरचा भाव पाहिला, सीतेचं प्रेम पाहिला
आणि वृक्षावरती बसून हनुमंतराय रडू लागले. आम्ही म्हणवितो भक्त परिप्रेम नाही पोटा अंत जानिके प्रेमे सदोदित हे शिरगुणात तुष्टला. हनुमंतराय बोलू लागले, आम्ही रामाचं भक्त म्हणून घेतो, फक्त आम्ही नावालाच रामायणाचारी आहे, पण जेवढं प्रेम सीतेचं रामावरती आहे तेवढं आमचं नाही. नाही महाराज, आम्ही फक्त म्हणून घेतो, आम्ही आहेत रामाचे भक्त, पण जेवढं प्रेम हे असणाऱ्या माऊलीचं रामावरती आहे तेवढं प्रेम आमचं नाहीये. अचेतन असणारी मुद्रिका, तिला सुद्धा एवढा असणारा मान सन्मान देऊन जिवाळा लावून माता सीता बोलत असताना हनुमंत पाहतात. अचेतनी प्रेम पान्ना हो हा कोणासी नाही सद्भाव किसी दुष्टला श्रीराम राव वद्य स्वयंसेवा सर्वांसी. आणि हनुमानजी त्या ठिकाणी विचार करताय, अचेतन आहे महाराज, आणि अचेतन बघितल्यानंतर ना कोणाला प्रेम निर्माण होणार आहे? कोणाला प्रेम निर्माण होणार आहे? अचेतन वस्तूची त्यामध्ये निर्जीव वस्तू बघितल्यानंतर ना कोणाला प्रेमाचा पाना सुटणार आहे, फुटणार आहे? कोणालाच नाही. पण हे असणारी सीता माऊली अचेतन आहे, तिच्यामध्ये चेतना नाही, ती बोलत नाही, चालत नाही, अशी असताना मुद्रा, आणि त्या मुद्रिकेला एवढा मान देऊन तिच्याविषयी भाव अंतःकरणामध्ये जागृत करून असणाऱ्या त्या मुद्रिकेला सीता संवाद करतायत. म्हणून हनुमंतरायाला आनंदाश्रू डोळ्यामधून वाहू लागले. सगुण निर्गुण सद्गुरु भक्त जो वंदितो तो होय मुक्त जो निंदितो तो नरक प्राप्त वेदशास्त्रात गरजती. झाडावरती बसून हनुमंतराय वेदाचा अर्थ सांगू लागले. वेदामध्ये काय सांगितलंय? रामचंद्राचा भक्त आहे, कसाही असू द्या, भल तैसा हो का भक्त, श्रीराम भजनी निरत, भगवत भक्तीने पूजा करीत, तोची संत सर्वज्ञ. रामाच्या भक्ताची पूजा करतो तोच संत. नाथ महाराजांनी सांगितलंय, दुसरा नाही, तोच संत आहे. आणि अशी असणारी मुद्रिका, तिचा असणारा त्या ठिकाणी अचेतन असताना सुद्धा त्याला एवढा मान सन्मान दिला, हे हनुमंतरायानं पाहिलं. आणि त्या ठिकाणी असणारे सीता माता बद्दल अनावर असणारे त्या ठिकाणी स्पंदन वृक्षामध्ये बसून करू लागले. मुद्रिका देखतांची दृष्टी अत्यानंद मानी गोरटी सीता सप्रेम पुसे गोष्टी अवस्था पोटी जेवरते. आणि हनुमंतराय त्या ठिकाणी पाहू लागली, सीता माता त्या मुद्रिके बरोबर संवाद करतायत की बाबा असणाऱ्या मुद्रिकेला डोळ्यानं पाहिलं, आणि गोड 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 गोष्टी आपल्या मनाला जे वाटतंय, आपल्या मनामध्ये जे बोलू वाटतंय ते बिनधास्तपणे मन मोकळेपणानं त्या मुद्रिके बरोबर संवाद करू लागल्या. कुशल असता राम लक्ष्मण माझी कान करीती सोडवन करावया नाही अंगवन दुर्धर बाण असोनी. मुद्रिके सांग काय झालंय, का आले नाहीत रामचंद्र? अरे एवढे असणारे, जर माझा राम कुशल असेल, जर माझा राम स्वस्थ असेल, माझ्या रामाला जर काहीच झालं नसेल तर मग का आले नाही? माझी सोडवण करायला रामचंद्र आतापर्यंत अजून का आले नाही? अत्यंत दुर्धर, यमाचं थोबाड फोडेल एवढी शक्ती रामाच्या बाणामध्ये आहे. मग दुर्धर बाण असताना सुद्धा माझे रामचंद्र माझ्या सोडवणीला का आले नाही? तर मुद्रिके सांगा. सुटली या श्रीरामाचे बाण शोषोनी टाकतील समुद्र संपूर्ण सकळून वटून रावण माझी सोडवण कान करी. मुद्रिके त्या रामामध्ये एवढी ताकद आहे, रामाचं एवढं आघात सामर्थ्य आहे, हा समुद्र रामाला अडवू शकत नाहीये. रामाचे बाण जर सुटले ना तर अख्खाच्या अख्खा समुद्राचं पाणी शोषून टाकतील, समुद्र मोकळा करून टाकतील, एवढं सामर्थ्य रामाच्या बाणामध्ये आहे. आणि असं असताना सुद्धा मग माझ्या सोडवणीला का आले नाही? माझ्या मदतीला मला शोधण्यासाठी का आले नाही? तर मुद्रिके सांग. या दोघा विरी टाकली सृष्टी हे न सांगावे दुःख कोटी या लागी सुचली मौन दृष्टी सज्ञान मोठी तू होसी. मुद्रिके तू खूप हुशार आहे, तू सज्ञान आहे. ती दोघं त्या ठिकाणी या सृष्टीमध्येच नाही, ही दुःख तुला अफाट झालंय आणि ते दुःख तुला सांगता येत नाही म्हणून तू मौन धरलंय. आता किती जरी बोलले तरी ती अंगठी बोलणार होती का?
पण सीतामाता बोलताय ज्या अर्थी तू बोलत नाही त्या अर्थी ते दोघं ह्या सृष्टीमध्येच नाहीत आणि हे तुला सांगण्यासाठी खूप दुःख झालंय म्हणून तू मौन धरून बसलीस. काय झालंय त्या रामाचा मुद्रिके सांग. श्रीराम गेला परलोकता तू मज मूळ आलीस आता तो जरी स्वस्त असता मज सोडविता निमेषार्धे. मुद्रिके ज्या अर्थी तू इथं आले मला मूळ आले सांगायला आले की राम लक्ष्मण या असणाऱ्या जगतामध्येच राहिले नाहीत ते सृष्टी सोडून गेले. हे मूळ मला सांगण्यासाठी हे दुःख मला सांगण्यासाठी तू इथं आलीस आणि तुला हे दुःख सांगता येत नाही तेवढं सामर्थ्य तुझ्या अंगामध्ये नाही म्हणून तू मौन अवस्था धरले असं सीता माऊली बोलतात. मुद्रिके तू सांगे गोष्टी रावणे माते हरिल्या पाठी दोघे येऊनी पंचवटी अति संकट काय केले. मुद्रिके खरं खरं सांग सत्य सांग काय झालं. ज्यावेळेस रामचंद्र हरणाच्या पाठीमागे गेले होते आणि मी स्वतः लक्ष्मणाला पाठवलं होतं इथपर्यंत मला माहिती आहे. याच्यानंतर काय झालं. रावणे मज हरलिया पाठी दोघे जण पंचवटिकेमध्ये आले आणि आल्यानंतर पुन्हा त्यांनी काय केलं कुठं गेले त्यांची वार्ता मला सांग. मज न देखता पर्ण कोटी दोघे झाले कडे लोटी अथवा शस्त्रे घातली पोटी केले संकटी गळा फास. काय केलं त्या दोघांनी. आश्रमामध्ये आल्यानंतर मी दिसलीच नाही त्यांना. मग मी जर त्या दोघांना दिसले नाही मग त्यांनी काय केलं माझा शोध घेण्यासाठी मला शोधण्यासाठी त्यांनी काय काय केलं किंवा माझंच अपहरण झालं असं समजून त्यांनी त्या ठिकाणी शस्त्र हातामधले बाण धनुष्य जे काही शस्त्र मिळेल ते शस्त्र पोटामध्ये खुपसून त्यांनी त्या ठिकाणी प्राण दिला का काय किंवा त्या ठिकाणी लोकलज्जेला भेले आणि कंठामध्ये गळा फास घेतला की काय झालं मला सांग. किंवा लोकलज्जे लाजले दोघे विष घेऊन निमाले किंवा माझ्या शोके मूर्छा पावले की विंकळ होता गेले प्राण त्याचे. काय झालं मुद्रिके मला सांग. किंवा रामाला असं वाटलं असेल लोक काय म्हणतील. खूप अवघड आहे महाराज. समाजामध्ये जगणं म्हणजे लोकांना भिवूनच जगावं लागतं. रामचंद्र विचार केला रामाने सीता तर हरवले वनामध्ये आपल्याकडून तिचं अपहरण झालं कुणी घेऊन गेले. मग लोक उद्या काय बोलतील. लोक लज्जेला घाबरले लोकांच्या बोलण्याला रामचंद्र घाबरले म्हणून त्यांनी त्या ठिकाणी असणारी वनामध्ये आत्महत्या केली प्राण दिला की काय किंवा त्यांना वनामध्ये पाणीच भेटलं नाही मग ती पाणी करून त्यांचा जीव गेला की काय झालंय मुद्रिके सांग. सीता आकर दोन्ही प्राण सांडले दोघे जणी नातरी मागता पाणी तहाना फुटोनी निमाले. काय झालं मुद्रिके त्या दोघांचं मला सांग. का आली नाहीत माझ्या सोडवणीला. सीता 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 म्हणून त्यांचा कंठ सुकला. हाका मारून दमून गेले. निर्जन प्रदेश आहे तो वन आहे त्या वनामध्ये मला हाका मारून कंठ सुकून गेला आणि कंठ सुकल्यामुळे त्यांना तिथं पाणीच भेटलं नाही आणि पाणी करून राम लक्ष्मण मेले की काय झालं मुद्रिके सांग. माझे दुःखे दुःखी प्रबळ आहार त्याजीला फळ मूळ दोघा भरून आदर प्राण तत्काळ सांडिले. आणि त्या दोघांनी मी दिसलेच नाही त्यांना म्हणून मी जोपर्यंत त्यांना दिसणार नाही मी गेल्यामुळं माझं हरण झाल्यामुळं खूप दुःख राम लक्ष्मणाला झालं असेल आणि त्या दुःखाच्या अवस्थेमध्ये त्यांनी अन्न पाण्याचा फळ आणि फुलांचा फळ पाण्याचा आहार केला. ते असणार त्यागून टाकलं त्याचा त्याग केला तळ भरली असेल त्यांना आणि त्याच्यामुळे त्यांचा प्राण गेला की काय झालं माझ्या रामाचा मुद्रिके सांग. पर्वत पठारी प्रचंड धोंडी दोघी घातली अमुर कुंडी तेथे वाळूनी झाली करवंडी दुःख निर्वडी निमाले. आणि मग असं नाही झालं तर मग एखाद्या पर्वतावरती गेले असतील सीताच राहिली नाही सीता आपल्यापासून दुरावली लोक लज्जेला घाबरले एखाद्या पर्वतावरती गेले असतील आणि तिथून त्यांनी उडी टाकली असेल
आणि त्यांचं त्या पर्वतावरून पडून अनेक दिवस त्यांचं शरीर वाळून गेलं असेल. नेमकं काय झालंय त्या रामचंद्राचं मुद्रिके सांगा. बिजली मूर्छित पाडिले की व्याघी ते फाडिले किंवा सिंहे विभाडिले की रगडिले वनगजी. काय झालं त्या दोघांचं मला सांग. मूर्छित पडले, सीता 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 म्हणून मूर्छित पडले. आणि मूर्छित पडल्यानंतर ना तिथं वनामध्ये पडल्यानंतर ना त्या वनामध्ये आला असेल सिंह, शार्दूळ, वाघ, मोठे मोठे हिंस्र प्राणी वनामध्ये असतात. ते प्राणी आले असतील आणि त्या प्राण्यानं राम लक्ष्मणाला खाल्लं की काय असं सीता माऊली विचारतात. किंवा गेले मत्स्य सुसरी की बुडाले असते सागरी अथवा रिगता राहिले विवरित तर सीतगरी बक्षिले. काय झालं किंवा माझ्या शुद्धीला येत असताना एवढा मोठा अथांग समुद्र त्यांना उल्लंघन करता आला नसेल म्हणून समुद्रामध्ये पडले असतील. पाण्यामध्ये पडल्यानंतर ना मगर आहे, सुसर आहे, मोठे मोठे प्राणघातकी जलचर त्या पाण्यामध्ये आहेत. मग त्या पाण्यातल्या जलचरांनी रामचंद्राला गिळून टाकलं की काय, सागरामध्ये पडून ते असणारे त्यांचा प्राण गेला की काय, किंवा विवरामध्ये त्या ठिकाणी असणारे कोणी श्वापदाने त्यांना खाल्लं की काय, काय झालं मला सांगा. ते तो महावीर निधडे सिंह व्याघ्र काय बापुडे शार्दूळ पळती तया पुढे केले कुडे रावणे. आणि मग असं नसेल झालं, सिंह माझ्या रामचंद्राला कसा खाऊ शकेल, तो निधडे आहेत. सिंहन वाघन ही बिबट्यान रामचंद्र पुढे बापुडे आहे. काय करणार आहे बिबट्या रामाला, काहीच करू शकत नाही महाराज. निधडे बलवान रामचंद्र आहे. सिंह वाघ ही वनामधले प्राणी रामचंद्रासाठी बापुडे आहेत. मग रावणानंच काहीतरी छळण केलं, कपट केलं आणि रावणानंच त्या दोघांना छळून मारला असेल. म्हणून त्या रामाचं काय झालं मुद्रिके सांग. रावणे छळवणे केले घाता स्थानर्पण संपादिता अथवा फळ मूळ बक्षिता दोघा निद्रस्था मारिले. रावणानंच काहीतरी केलं असेल, कारण सिंहात आणि वाघामध्ये एवढी ताकद नाही रामाला मारण्याची. एखाद्या वेळेस स्नान करायला गेले असतील, त्या स्नानामध्येच पाण्यामध्ये रावणानं काही टाकलं असेल, रामचंद्र फळं खात असतील त्या फळामध्ये काहीतरी टाकलं असेल, किंवा रामचंद्र लक्ष्मण झोपले असतील आणि झोपेमध्ये राजा रावणानं काहीतरी कपट करून दगड त्या ठिकाणी असणारा डोक्यामध्ये घालून काहीतरी करून निद्रिस्तामध्ये झोपेमध्येच राम लक्ष्मणाला मारला असेल असं सीता विचारतात. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. देखता श्रीरामाचा बाण रावण भये पलायमान. श्रीराम नित्य सावधान त्याची छळण चालेना. रावणानं कपट केलं हे शक्य नाहीये, कारण रामचंद्राचा जर बाण पाहिला, रामाच्या बाणाच्या पुढे रावण येत नाही, रावण बापुडा आहे. रामचंद्राच्या बाण शौर्या पुढे रावण येणार नाही आणि रामचंद्राला छळण चलतच नाही, रामाला कपट चलतच नाही. म्हणून सीता माता विचारतात. विश्वमित्र यागाप्रती श्रीराम सावधान अहोरात्री सुभाऊच्या छळणोक्ती त्या रघुपती मारिले. रावणाने छळण करून करून मारला असेल, पण तसं बी झालं नसेल, कारण रामचंद्राला छळण चलत नाही, रामाला कपट चलत नाही. छळण कपट रामाला लगेचच ओळखू येतं, रामापासून ते लपत नाही. मला माहिती आहे रामचंद्राची कीर्ती. लहान वयामध्ये रामचंद्र असताना सुद्धा विश्वामित्राच्या यज्ञ संरक्षण करायला गेलेले होते, त्यावेळेस सुबाहूने छळण केलं होतं आणि एकाच बाणामध्ये सुबाहूला मारलं. ज्याला छळणच चलत नाही असे असणारे निधडे माझे रामचंद्र आहेत. मग अजून आले का नाही. छळावया सुंदरपणे शूर्पणखा आली आपण तिचे केले विटंबन न चले छळण रामासी. रामाला छळण चलत नाही, मला माहिती आहे. माझ्या डोळ्यासमोर घडलेली, माझ्या असणाऱ्या प्रत्यक्ष समोर घडलेली त्या ठिकाणी घडून गेलेला प्रसंग आहे. शूर्पणखा अत्यंत सुंदर युवती होऊन आलेली होती आणि छळण करायला आली होती रामाला. लक्ष्मणाची बायको होते म्हणून, पण रामचंद्रांनी तिच्या असणाऱ्या डोळ्यामध्ये आणि पायाकडे पाहिलं आणि रामाने ओळखलं
म्हणून रामाला छळण चलत नाही, रामाला कपट चलत नाही. लक्ष्मणानं रामाच्या आज्ञेने तिचं नाक कान कापून टाकलं. असे निधडे राम लक्ष्मण असताना मग अजून का आले नाही तर मुद्रिके सांगा. माझेनी दुःख शोके जाना स्वयं रामे सोडिले प्राणा एरवी निवटोनी रावणा माझे सोडवन येता की. रामचंद्र राहिलेच नाहीत वनामध्ये, जगामध्येच रामचंद्र राहिले नसतील. मी हरवून नेलं, माझं हरण झालं, माझ्या विरहामध्ये रामचंद्राने प्राण दिला असेल म्हणून रामचंद्र आले नाहीत. नाहीतर हे रावण बापूड आहे, रावण रामचंद्रा पुढे काय आहे, पण माझ्या विरहानेच प्राण दिला म्हणून आले नाहीत. माता सीता बोलतात, श्रीराम भाता दुर्धर शर निवटून दुष्ट निशाचर शोषोनिय महासागर नरवानर येते की. आणि रामचंद्राच्या बाणामध्ये एवढं सामर्थ्य, एवढी ताकद आहे. हे असणारा 400 कोसाचा समुद्र, 100 योजन अंतराचा असणारा समुद्र एकाच बाणामध्ये सगळं पाणी शोषून टाकतील आणि पायानं चालत रामचंद्र लंकेला येतील. एवढं सामर्थ्य त्या रामाकडे असताना अजून का आले नाहीत. वर्षोनिया बाण जाळी लंकेची करोनिया होळी रावण निर्दोळनिया समोळी जनकबाळी सोडविता. रामचंद्र अजून आले नाहीत. एकच बाण रामचंद्राने जरी सोडला तरी सुद्धा या लंकेची होळी करतील. लंकेची होळी करून टाकणं रामासाठी काय अवघड आहे. प्रलय नळ असणारा तो भगवान श्री रामचंद्र आहे. क्रोध जर रामाला आला तर जग जाळण्याची ताकद त्या रामामध्ये आहे. मग एकाच बाणामध्ये लंका त्रिकुट जाळून टाकील, समुद्राचं शोषण करतील. एवढं सामर्थ्य असताना सुद्धा अजून रामचंद्र माझ्या सोडवणुकीला, माझ्या मदतीला का आले नाही तर मुद्रिके सांग. विराधे लाविताची हात एकेची बाणे केला घात श्रीराम असता जीवे जीत लंकानाथ निर्गाळता. आणि मला माहिती आहे, पाठीमाग मी बघितलंय, विराधानं माझं हरण केलं होतं आणि त्या विराधाला रामाने एकाच बाणामध्ये मारून टाकलंय. मग तोच बाण घेऊन रावण मारायला रामचंद्र का आले नाहीत. त्याच आवेशानं आले असते, रावणाला मारला असतं आणि मला इथून सोडवलं असतं, मग का आले नाहीत सांग. 14 सहस्त्र राक्षस गण त्रिशरा मारिला कर दूषण त्यासी मारिता रावण अर्धक्षण न लागे पै. काय वेळ लागणार आहे रामाला रावणाला मारायला. 14,000 राक्षस एकाच बाणामध्ये ज्यानं मारली तो राम आहे. एकाच बाणामध्ये 14,000 मारणारा राम आणि त्या रामाला एक रावण मारायला काय अवघड आहे. मग एवढ्या वेळामध्ये, एवढ्या दिवसामध्ये, एवढ्या कालावधीमध्ये राम लंकेला यायला पाहिजे होते, मग अजून का आले नाही तर मुद्रिके सांग. श्रीराम सहजे उदासी रावणे हरिता श्रीयसी न्यस्त शास्त्र झाला संन्यासी वनवासी विचारत. मग सीतेने विचार बदलला, मुद्रिका तसं नसल झालं. मग रामचंद्र सहज विधेयी अवस्थेमध्ये राहतात, त्यांना कशाचाच लोभ नाही, निर्लोभी आहेत. सहज असणारे उदास स्थितीवरती राहणारे तो भगवान परमात्मा आहे. ज्यावेळेस रावणानं माझं हरण केलं त्यावेळेस रामचंद्राने सगळंच सोडून दिलं आणि समाधी अवस्थेमध्ये रामचंद्र राहिले की काय, एकाएकी वनामध्ये विधेयी अवस्था करून त्या ठिकाणी राहतात की काय, असं सीता बोलतात. संन्यासी स्वभावता धरू नये देहाची ममता करूने स्त्रियेची चिंता तुटली कथा धावण्याची. आणि रामचंद्र ज्यावेळेस विधेयी अवस्था त्यांना प्राप्त झाली आणि संन्यासाचं लक्षण असतं की त्यांना देहाची लोभ नसते, देहाची ममता नसते. मग कोण बायको, कोणाची बायको, सगळं संन्यासाला काही घेणं देणं नसतं आणि सगळंच विसरून त्या ठिकाणी रामचंद्र राहिले म्हणून माझ्या सोडवणीला आले नाही तर सीता बोलतात. संन्यास धर्म स्वभावता अभयदान दिदले भूता आता वधूने लंकनाता कुठली कथा लंकेची. संन्यास रामचंद्राने घेतला. त्यांनी समाधी अवस्थेमध्ये, विधेयी अवस्थेमध्ये वर्तन करत असताना विचार केला, गेली तर जाऊ द्या म्हणले, आता सगळं सोडून द्यायचं, इकडं निघायचं म्हणले, परमार्थाकडे सगळं सोडून द्यायचं. म्हणून जे असणारे दंडकारण्यामध्ये भूत होती, राक्षस जे असतील पंचमहाभूत, त्यांना सांगितलं आता नाही,
आता रावणाला मारायचंच नाही म्हणून त्यांना अभय दिला असेल असं या ठिकाणी बोलतात. अथवा अनेक आहे गुज श्रीराम आत्मा राम सहज रावणी हरिताची भाज समाधीसे प्रवेशला. किंवा अनेक एक गुह्य आहे. रामचंद्र ही आत्माराम आहे, त्याला आत्माराम म्हणतात. मग ज्या वेळेस माझं रावणानं हरण केलं त्यावेळेस तो मूळ असणारा आत्माराम तो समाधी अवस्थेमध्ये गेला की काय असं सीता बोलतात. समाधी सुखे स्वभावता कैचा राम कैची सीता रावणे हरिली माझी कांता हे रघुनाथा नाठवे. आणि रामचंद्र जर समाधी अवस्थेमध्ये गेले तर मग सगळं विसरले. रामचंद्र कोण सीता कोण रावण सगळं विसरून गेले. समाधीमध्ये प्रवेश केल्यानंतर ना रामचंद्रांनी सगळं त्या ठिकाणी कोण सीता कोण रावण कुठलं काही सगळं विसरले असतील असं सीता माऊली बोलतात. समाधी सुखे सुख संपन्न मित्य हे प्रपंचाचे भान मित्य श्री राम रावण धावण्या कोण येथे धावे. आणि रामचंद्र स्वतः आत्माराम असल्यामुळं स्वतः चैतन्य घन असल्यामुळं स्वतःच विधेयी अवस्थेमध्ये वर्तन केलं. समाधी अवस्थेमध्ये गेले आणि समाधी अवस्थेमध्ये जाणाऱ्यांना कुठलं प्रपंचाचं भान त्यांना राहत नसतं. काही झालंय जगाचं काही घेणं देणं नसतं. लटिका व्यवहार सर्व हा संसार ही समाधी अवस्थेतल्या लोकांसाठी त्यांच्यासाठी आहे. म्हणून त्यांनी समाधी अवस्था रामचंद्राची निर्माण झाली म्हणून राम विसरले रावण विसरला सीता विसरले असं सीता माऊली बोलतात. मुद्रिके सत्य सांग मज पासी श्रीराम तरी झाला संन्यासी अथवा समाधीसे किंवा देहासी त्या गेले. मुद्रिके सांग मला सत्य सांग खरं सांग काय झालं रामाचं. माझं हरण केल्यानंतर ना रामाने संन्यास घेतला का रामचंद्र समाधीमध्ये गेले. ह्या दोन्ही मधलं काय झालंय मला सांग. म्हणून रामचंद्र आले नाही तर विचारू लागले. मुद्रिके मौनीचे लक्षण निमाले श्रीराम लक्ष्मण हेची तुझे मौन वचन अति सावधान निज मौने. आणि सीता बोलू लागल्या मुद्रिकाच्या अर्थी तू बोलतच नाही आणि ती बोलणारच नव्हती कारण ती अचेतन आहे. पण भाव आहे सीता मातेचा भाव दृष्टीने त्या मुद्रिकेला पाहतायत आणि सीता बोलतायत मुद्रिके ज्या अर्थी तू बोलतच नाही त्या अर्थी माझ्या लक्षामध्ये आले की रामचंद्र लक्ष्मण मेलेच ते या जगामध्येच राहिले नाही आणि हे दुःख तुला सांगता येत नाही. हे दुःखाचं वर्णन तुला सांगता येत नाही म्हणून तू मौन धरलंय म्हणून तू माझ्या संग बोलत नाहीये. सीता माऊली बोलतात. बोलणे ज्याचे ठाई त्याची ज्ञान मर्यादा नाही ते वर्तते तुझे ठाई वाणू काही गुण तुझे. मुद्रिका तुझ्यापाशी अफाट ज्ञान आहे. जो अबोला राहतो जो जास्त बोलत नाही त्याच्यापाशी जास्त ज्ञान असतंय महाराज. ज्ञानी माणसं जास्त बोलत नाही. ज्याच्यापाशी अबोल आहे त्याच्या ज्ञानाची गणनाच करता येत नाही. ज्या अर्थी तू बोलतच नाही त्या अर्थी तुला सगळं माहित आहे पण तुझ्या अर्थी काहीच सांगत नाही. त्या अर्थी रामचंद्र गेलेल्याचं दुःख तुला झालंय म्हणून सांगत नाही असं सीता माऊली बोलतात. माझी वस्ती वाम मागी तू वर्तसी दक्षिणांगी श्रीरामाचे अंगी संगी तू सर्वांगी सर्वज्ञ. आणि ही जी अंगठी होती रामचंद्राच्या उजव्या हातातल्या बोटामधली होती. मी माझी जागा रामचंद्राच्या डाव्या बाजूला आहे आणि तू रामचंद्राच्या दक्षिणांगी आहे उजव्या बाजूची आहे. उजव्या हातामधली बोटामधील तू असणारी मुद्रिका आहे. उजव्या बाजूला तुझं जागा आहे रामचंद्राच्या डाव्या बाजूला माझी जागा आहे. म्हणजे जर विचार केला नात्यानं तर आपण बहिणी बहिणी झालो. एकाच शरीराचे दोन अवयव आणि त्याचे असणारे आपण भाग आहोत. डाव्या बाजूची तू आहे उजव्या बाजूची तू आहे डाव्या बाजूची मी आहे असं बोलतात. सद्गुरुंगी जे अचेतन मिथ्य न मानी सीता सज्ञान तिचे न करीत हेळन उपेक्षण न करीची. आणि सद्गुरूच्या अंगामधली अचेतन जरी असेल तरी त्या सीतेला त्या मुद्रिकेला मिथ्या मानत नाही सीता. कारण अचेतन जरी असली तरी ती सद्गुरूच्या सानिध्यामध्ये राहणारी आहे. सदोदित रामाच्या हातामध्ये रामाच्या सानिध्यात जो राहतो त्याला अचेतन कसं म्हणता येईल. त्यामुळे सीतेचा तो भाव नव्हता. कशी जरी असेल तर तो रामाचा सहवास तिला लाभलेला आहे म्हणून त्या मुद्रिकेला अचेतन सीता मानितच नव्हत्या. चेतनारूपी जीव असल्या पद्धतीने बोलू लागल्या.
पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः श्री राम मुद्रा ये चेतना ती सर्वे दुनिया ती सन्मान मृदू मंजुळ विनवून काय आपण पुसतसे. असो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपाशीर्वाद आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान आहे. सीता माऊलीनं प्रभू रामचंद्राची मुद्रिका पाहिली. अचेतन आहे. अतिशय भावुक झाल्या. कंठ सद्गतीत झाला. काय बोलावा कळे न गेलं. त्या मुद्रिकेला असणार सीता माऊलीनं पाहिलं आणि पाहून तिला म्हणू लागले, विनंती करू लागले. मुद्रिका मगाशीच विचारलं, लोटांगण घातलं तिला. त्याच्यानंतर तिला म्हणलं तुझं पाय धुते लागून आलेलेस आणि त्या असणाऱ्या चरणाचं स्नर तीर्थ मला प्राशन करू देस. फार दमलीस असणाऱ्या अशी विनंती करून त्या मुद्रिकेला असणाऱ्या सीता माऊली पुढे गोड शब्दाने काय विनंती करू लागले ऐका. कैसेनी चालविले वाटा कैसेनी मुलंगवले घंटा समुद्र तरुणी दुरस्तर मोठा कैसेनी परतटा आलीची. सांग सीता असणारी मुद्रिका, पायी तर तुला दिसतच नाहीत. कशी चालत आलीस. 400 कोसात असणार समुद्र आहे. तो समुद्र सुद्धा असणारे मुद्रिका सांग बरं तू कसा पार केलास. एवढंच नाही असणाऱ्या मुद्रिका, आजपर्यंत कुणाला उल्लंघता येत नव्हता. एकच हनुमंतरायण अग्नी दोघांनाच असणार वायू, दोघांनाच असणार अग्नी आणि वायू, हे तिघांनाच असणार समुद्र उल्लंघन येत होतं. तुला कस काय ओलांडता आला असणारा हे मला लवकरात लवकर सांग. मुद्रिकेला सीता माऊली बोलू लागल्या. माझ संभोगावया येते तुझ काय दाडिले फिरवून आईचे बोलत बोलत ते पडे मूर्छित जानकी. सांग मुद्रिका, माझं सांत्वन करण्यासाठी तुला प्रभू रामचंद्रांनी पाठवलंय का. बरं असू दे असू दे, बऱ्याच दिवसांनी माझी प्रभू रामचंद्राला आठवण झालं. असू दे असं म्हणल्या आणि सीता माऊली बेशुद्ध पडल्या. सीता पडताची मूर्छित हनुमान झाला सासंकित श्रीराम विरयाती संतप्त प्राण निश्चित त्यागिलही. सीता माऊली बेशुद्ध पडल्या. ज्या झाडाच्या असणाऱ्या डोलीमध्ये हनुमंतराय बसले होते त्या झाडाच्या खाली बुंद्यालाच असणारे सीता माऊली बेशुद्ध पडल्या. हनुमंतरायांनी बघितल्या बरोबर हनुमंतरायाच्या अंतःकरणाच्या ठिकाणी चार दिशे असणारा दुःख झालं. दुःखाने हनुमंतराय म्हणू लागले, या प्रभू रामचंद्राच्या दुःखाने जर सीता माऊली जर संपल्या तर. देखता श्रीराम मुद्रेसी श्रीरामनी मला वनवासी दरुणी निश्चय मानसी निज देहासी त्यागिला. ज्या अर्थी मुद्रिका बी बोलत नाही त्या अर्थी नक्की प्रभू रामचंद्र संपले. अनुमान प्रमाण काढलं सीता माऊलीनं असं हनुमंतराय म्हणतात. का तर बघा आपल्या पूर्वी निरोप पाठवायचं, आता एक फोन आला मरायच्या आधी सांगतात या लवकर. पण पूर्वी कसं होता, निरोप देतच नव्हती. निरोप निसता त्या गावचा पाहुणा आपल्या दारात खाली मान घालून गपचीप उभा राहिला की माणसं वळखायची ह्यांच्यातलं कोणतरी गेलंय, चला आपलं मार्गाला त्यांच्या बरोबर लगेच जाऊ. तशा प्रकारे मुद्रिका ज्या आरती बोलत नाही त्या आरती प्रभू रामचंद्र वनाच्या ठिकाणी संपले. हे अनुमान प्रमाण सीता माऊलीनं काढला. म्हणून हनुमंतराय म्हणजे प्रभू रामचंद्र वनाच्या ठिकाणी संपले. ही सीता माऊलीच्या मनाला मानलं. आता असणारे सीता माऊली सुद्धा आपल्या प्राणाचा त्याग करतील. देह त्यागिताची सीता श्रीराम म्हणेल हनुमंता समुद्र लंघन तत्वता कवन्यार्था साधिले. जर इथं जर असणाऱ्या सीता माऊली संपल्या आणि मी प्रभू रामचंद्राकडे गेलो आणि प्रभू रामचंद्राला सांगितलं सीता माऊली सापडल्या देवा, पण काय सांगायचं, मला भेटल्या आणि संपल्या. मग प्रभू रामचंद्र मला म्हणतील काय केलं रे तो हनुमंतराय, 400 कोसाचा समुद्र ओलांडून काय कार्य साधलं. सीता माऊलीला मुळदास घेऊन आला, काय करायचं. झाली अलंके हात ना सीता ना रघुनाथ ओढवला ती अनर्थ तेने
हनुमंत महादुःखी. की अतिशय दुःखी झाले म्हणले, लंकेत येऊन माझा काय उपयोग आहे म्हणले. आणि की त्यात सुपारी सापरावी तशी माझी अवस्था. इकडे आड तिकडे वीर, तिकडे गेलो प्रभू रामचंद्र तर प्रभू रामचंद्र तसे बोलतील. इथं सीता माऊली पशी थांबलो तर सीता माऊली असणाऱ्या देहाचा त्याग करतील. काय करू काय करू काय करू. सीता पडदाची मूर्छा पन्न हनुमंत मनी अति उद्विग्न. हृदय स्मरता रघुनंदन बुद्धी निर्विघ्न आठवली. सीता माऊली बेशुद्ध पडल्या. उठा की सीता माऊली, बोला की शब्द. सीता माऊली शांत झालेले आहेत. आणि इकडे असणार हनुमंतराय मनाच्या ठिकाणी अतिशय दुःखी झालेले आहेत. काय करावं काय करावं काय करावं, काहीच नाही करावं. श्रीराम जय राम जय जय राम. 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 प्रभू रामचंद्राचं चिंतन केलं. चिंतन केल्याबरोबर प्रभू रामचंद्राने बुद्धीचा जनित लक्ष्मीचा पतीने आठविता चित्ती. काय नव्हे बुद्धीचा असणारा जाता भगवंत असणारे प्रभू रामचंद्र आहेत. त्यांची आठवणी काढल्याबरोबर हनुमंतराला युक्ती सुचली. आणि त्या युक्ती काय सुचली ऐका. सीता वया सावधान आता करू श्रीराम संकीर्तन. मनोरी राम कथा गायन करी आपण मारुती. हनुमंतराय मुले असणाऱ्या प्रभू सीता माऊली सावधान व्हाव्यात. मग आता काय करावं म्हणून असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या संकीर्तनाला कथेला सुरुवात केली. कसं असणार अन्वय लावतात ऐका. कौशल्य गर्वी गर्भातीत दशरथी श्री रघुनाथ परब्रह्म मूर्तिमंत सूर्यवंशी. ऐका सीता कौशल्य गर्वी गर्भातीत दशरथ श्री रघुनाथ परब्रह्म मूर्ती. कौशल्य गर्वी गर्भातीत दशरथी श्री रघुनाथ परब्रह्म मूर्तिमंत सूर्यवंशी अवतरला. श्रीराम जय राम राम सांगायला सुरुवात केली. म्हणले ऐका सीता माऊली म्हणले असणाऱ्या कौशल्यवताने अयोध्या नगरीचा दशरथ राजा. ह्या दशरथ राजाचे असणारे कौशल्य, ह्या कौशल्याच्या असणाऱ्या पोटी गर्भात गेले नाहीत. जात बी नाहीत. एकदाच गेले परत कधी गर्भाला गेले नाहीत. ती अर्जुनाचे असणार तिचं नाव माझ्या लक्षात येईना. उत्तराच्या एकदाच गर्भात गेले. बाकी परत भगवंत कुणाच्या गेला नाही. परीक्षित राजाचं संरक्षण करण्यासाठी एकदाच गर्भात गेले, परत गर्भात गेले नाही. मग तुम्ही कौशल्य माहितीच कसं ते फुग्यात हवा असावी तसं फक्त हवा होती. डायरेक्ट जन्माला बरोबर आमच्या असं गर्भातीत कौशल्य मातेच्या ठिकाणी अयोध्या नगराच्या ठिकाणी दशरथ राजाच्या ठिकाणी असणाऱ्या सूर्यवंशामध्ये असणाऱ्या परब्रह्मपुत्र प्रभू रामचंद्र जन्माला आले. श्रीराम परब्रह्म सीता प्रकृती. श्रीराम चैतन्य सीता शक्ती. श्रीराम धैर्य सीता धृती. श्रीराम अनन्य गती अवतारिक पुरुष असणारे प्रभू रामचंद्र आहेत. म्हणले प्रभू रामचंद्र परब्रह्म असले तर सीता माऊली त्यांची प्रकृती आहे. प्रभू रामचंद्र असणाऱ्या ज्ञानस्वरूप असल्या तर असणाऱ्या त्या ज्ञानाची शक्ती असणाऱ्या सीता माऊली आहेत. म्हणजे प्रभू रामचंद्र धैर्य असले तर असणाऱ्या सीता माऊली असणाऱ्या त्याची ज्ञान शक्ती आहे. श्रीरामाचे आचरित गुरुपित्र आज्ञा विकृत. ब्राह्मणाचा निज भक्त सुरसायत. श्रीराम असो म्हणले ते प्रभू रामचंद्राचे कशा आचरण आहे सांगतो. सीता माऊली ऐका असणाऱ्या गुरु आणि पित्र वचन हीच मात्र गुरु सेवा आणि आईचं वडिलाचे असणारं वचन ऐकून प्रभू रामचंद्र मध्ये असणारा 14 वर्षाच्या वनवासाठी आलेले आहेत. एवढंच नसणारे ब्राह्मणांचे भक्त आहेत. 33 कोटी देवांना मदत करण्यासाठी ह्या पृथ्वी तलावर अवतरित झालेले आहेत. कैकई वरदे दशरथे श्रीराम दाणीला दंडकार नेते. सीता लक्ष्मणा समवेते निघे रघुनाथ वनवास. असो म्हणले असणाऱ्या आपल्या वडिलांच्या वडण्याची आज्ञा किल्ल्या आज्ञा शिरसावंत वरून आणि कैकई मातेने सांगितलं म्हणून प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवास काटण्यासाठी सीता माऊलीला बरोबर घेतलेला, लक्ष्मणजीला बरोबर घेतलेला आणि ह्या दंडकारण्याच्या ठिकाणी 3 जण वनवासाला आलेले आहेत. वनवास गंगा तटी वसती स्थान पंचवटी. श्रीराम लीला जगजेठी सीता गोरठी समवेत. ऐका म्हणले असणारे हे 3 वनवासाला आलेले आहेत.
गंगा नदीच्या तीरावर पंचवटी असणारं नाशिक सुक्षेत्र आहे. त्या क्षेत्राच्या ठिकाणी तिघ असणारे राहिलेले आहेत. सीता मावली असणाऱ्या 30 गोरी गुंटी आणि जगाचे नायक असणारे प्रभू रामचंद्र तिथं राहिले. शूर्पणखा करी छळण ते जाणून श्रीराम सज्ञान तिचे घेऊन नाक कान विटोंबोली सोडी. आणि तिथंच म्हणले असणारा त्यांचं छळण कपट करण्यासाठी शूर्पणखा आली. त्या शूर्पणखा असणाऱ्या जगतामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणजीला आज्ञा दिली आणि तिचं असणारं कपट कसं सपाट केलं. नाकानी कान कापून तिचं असणारं कपट संपविलं. तिचे कैवारी दारुण स्त्री शिरी माईला खरं दूषण श्रीरामे घेऊन निज स्थान दिदले दान ब्राह्मणा. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्र तिथून जनस्थानाच्या ठिकाणी गेले आणि त्या शूर्पणखेच्या काय वरासाठी खारदूषण त्रिशरा 14,000 राक्षस आली आणि त्यांनी एकमेकाला छळ करायला सुरुवात केली. चिमट घेऊ नका बरं का एकमेकाला घेतली. मग म्हणले असणारा दोघं असणाऱ्या खरदूषण त्रिशराला संपून टाकलं. जनस्थान जिंकलेलं जनस्थान प्रभू रामचंद्र ब्राह्मणाला दान दिलं. मृग कंचुकीच लोभता मृग पाठी दाडिले श्री रघुनाथा चेळुली दवडिले सौमित्रा हरिली सीता राम. बघा त्याच्यानंतर काय झालं. हनुमंतराय सांगू लागले पंचवटीच्या ठिकाणी खरदूषण त्रिशर संपले. जनस्थान जिंकलं. ब्राह्मणाला दान दिलं. आणि त्याच्यातलंच म्हणजे शूर्पणखा आपल्या भावाला सांगाय गेली. तिच्या काय वरासाठी राजा रावणाला सीता माऊलीचं हरण कसं करायचं म्हणून मारीची मामाला पुढे केलं. मारीची मामा असणारं सुंदर असणारं मायवी हरण म्हणले आणि त्या हरणाचा अभिलाष सीता माऊलीला झाला. सीता माऊली म्हणले असणाऱ्या प्रभू रामचंद्र ह्या हरणाची चोळी कांचो की मला पाहिजे. मग असणारे प्रभू रामचंद्र असणाऱ्या त्या हरणाच्या पाठीमागे गेलेले आहेत. मारीची मामाने धाव लक्ष्मणजी आवाज टाकला. लक्ष्मणजीला घरात बाहेर असणाऱ्या सीता माऊलीनं लावलं. राजा रावण म्हणले असणाऱ्या भिक्षुकाच्या रूपात आला. सीता माऊलीला पळून घेऊन गेला. श्रीराम आणि लक्ष्मण करिता सीता गवेषण आले. जटायू रावले शिरन दोघे जण तेथे आले. असो म्हणले तिथून असणाऱ्या राजा रावणाने सीता माऊलीला पळवून नेलं आणि दोघं असणारे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी सीतेचा असणारा शोध घेतात. घेता म्हणजे पंचवटीच्या थोडं पुढे सरकलेले रामलिंगच्या ठिकाणी आले आणि तिथं म्हणजे असणारे त्यांच्या आणि जटायूचे असणार भेट झाली. जटायूने प्रभू रामचंद्राला राजा रावणाने सीता माऊली पळवून नेली. काय युद्ध झालं ते असणार सांगितलं. तिथं प्रभू रामचंद्राने जटायूचा उद्धार केला आणि तिथून दोघं पुढे कुठे गेले ऐका. रथ पात छत्र पात पक्षी गांजिले लंकानाथ जटायू रावले पाळिले तेथ श्री रघुनाथ ते रघुनाथ. ज्या ठिकाणी राजा रावणाचा रथ पडला होता, छत्र पडले होते, असणारे जटायूचे पंख पडलेले होते, अशा ज्या ठिकाणी पडले तिथपर्यंत प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी आले. जटायूचा उद्धार केला. म्हणतात श्रीराम कपाळू परिपूर्ण करून जटायू उद्धारण गंमत मारून या जाण आले आपण. मग तिथून प्रभू रामचंद्राने जटायूचा उद्धार केला आणि तिथून पुढे असणारा सीता माऊलीचा शोध घेत असणाऱ्या कबंधाचा असणारा अंत केला. तिथून प्रभू रामचंद्र असणाऱ्या श्रभंग ऋषीनं सांगितलं असणारा शबरीचा आश्रम, शबरीनं सांगितलं किष्किंधा नगर आणि हे दोघं म्हणजे असणाऱ्या किष्किंधा नगरात पोहोचले. श्रीराम निर्जळोनी वाळीशी राज दिदले सुग्रीवासी येवराज अंगदासी वानरासी निज सख्य. मग किष्किंधा नगराच्या ठिकाणी आले. किष्किंधा नगराच्या ठिकाणी आल्यानंतर प्रभू रामचंद्राने वाळीला संपवलं. सुग्रीव राजाबरोबर सख्यत्व केलं आणि सख्यत्व करून म्हणले असणार आम्ही जी काय असणारे वानर मंडळ आहेत हे सर्व असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या अंकित झालं आणि किष्किंधा नगरीचा राज्याभिषेक सुग्रीव राजाचा केला आणि राज्यपद म्हणले असणाऱ्या अंगदाला दिलं. पूजे शुद्धीशी निरुते श्रीराम पाठविले माते तुझे बेटी लागी व्रते श्री रघुनाथे तरी रे. मग त्याच्यानंतर आम्हाला सर्व असणाऱ्या वानर मंडळीला काम सांगितलं. सीता माऊलीच्या शोधाला सर्वजण आम्ही असणाऱ्या तुमचा शोध घेता असणाऱ्या सीता माऊली मी तुमचा शोध घेण्यासाठी या लंकेच्या ठिकाणी पोहोचलेलं. आणि काय सांगायचं सीता माऊली तुमच्यासाठी म्हणले असणारा तुम्ही लवकरात लवकर दिशावा तुमचा शोध व्हावा म्हणून आपण जसं देवाला नवस बोलावा आणि तसं प्रभू रामचंद्राने बी तुमच्यासाठी
गुरुवार धरला का आजचा? बरं गुरुवार धरलेला आहे म्हणत्यात. शिळी बांधोनी सागर सुपुत्र प्रधान निशाचर येण्याची वधुनी दशशिर सीता सुंदर उदाहरणे असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी काय व्रत धारण केलंय म्हणले असणार. आपल्यासारखं गुरुवार शुक्रवार शनिवार रोजचं वार नाही म्हणले. प्रभू रामचंद्रांनी म्हणजे 400 कोसाच्या समुद्रावर पाषाणदाराच्या लंकेमध्ये यायचं. राजा रावणाला त्याच्या परिवारासहित संपवायचं आणि सीतामाऊलीची सोडवणूक करायची. विश्वासून मानिल वानरा म्हणून कुणानी मुद्रा सांडोनिया दुःख निद्रा भेटे कपिंद्रा रामदूता. हाय का सीतामाऊली? मी तुमच्या शुद्धीसाठीच आलेलो आहे, तुमचा शोध घेण्यासाठी आलेलो आहे. मला प्रभू रामचंद्रांनी पाठवलेला आहे. हा माझ्यावर तुमचा विश्वास बसण्यासाठी म्हणून असणारी ही मुद्रिका तुमच्या समोर टाकलेली आहे खून म्हणून. तर सीतामाऊली दुःख बी सोडा, निद्रा म्हणजे झोप बी सोडा. दुःखही सोडा, असणारी ही तुम्हाला लागलेली झोप म्हणजे असणारी निशुद्धपणा आहे तर ही सोडा. आणि रामाचा दूत असणाऱ्या कपिवर असणाऱ्या हनुमंतरायाला तुम्ही भेट द्या. बोला असं सीतामाऊलीला हनुमंतराय म्हणू लागले. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. ऐकोणी श्री रामचरित चित्ताधारिसा वचित्तय कथानुवाद प्रख्यात विस्मित जानकी. जेव्हा हनुमंतरायाच्या मुखातून प्रभू रामचंद्राची कथा ऐकली सीतामाऊलीची डुकली संपली. आपल्या भाषेतलं बरं का नाही का नाही. सावध झाल्या सीतामाऊली आणि सावध होऊन झाडाकडे बघायला लागल्या. म्हणले हनुमंतराय दिसलेलाच ना, त्यांना झाडात आवाज येत होता. म्हणले कस काय झालं, झाड कस काय कथा सांगायला लागलं. रघुनाथ मज आश्वासावयात येतोय कथानुवाद आला निश्चित श्रीराम. काय भाव झाला असणारा सीतामाऊलीच्या अंतःकरणाच्या ठिकाणी झाडाच्या रूपातच प्रभू रामचंद्र आलेत की काय. आणि माझा असणारा शांत मन करायला आल्यात. रडू नका जास्त दिवस, आता जास्त दिवस तुम्ही रडू नका. तुम्ही म्हणले असणारा काय करा, धीर धरा, थोड्याच दिवसात आपली भेट होणार आहे असं आश्वासन देण्यासाठी मला झाडाच्या रूपात प्रभू रामचंद्र आले की काय असं सीतामाऊलीला वाटलं. पुषे करुणी नमन कोण करीतो श्रीराम कीर्तन. पायी मी वदन लोटांगण त्याशी माझे. झाडाला साष्टांग दंडवट सीतामाऊलीने घातला, पाया पडले. म्हणजे झाडा तुझ्या जवळ किंवा तू जर असणारा प्रभू रामचंद्राची कथा असणारा सांगत असेल तुझ्यामध्ये बसून, किंवा तू सांगत असेल कुठल्या झाडाच्या रूपात, तर लवकरात लवकर त्याचा मला चेहरा दाखवेल. मी त्याचा असणारे फार ऋणी होईल किंवा मी त्याला असणारे लोटांगण घालेल, त्याच्या मी पाया पडेल. श्रीराम कथेची शैली त्याच्या चरणीची दुळी मे वंदेन चुक समेळे मुख माझा जवळी दाखवावे. लवकरात लवकर झाडा तुम्ही असणारे कोण झाडात न बोलतोय किंवा झाड बोलत असेल तर त्या झाडातून बाहेरून तुमचा मला चेहरा दाखवा. जो कोणी म्हणले असणारे ही रामकथा अतिशय सुंदर शैलीमध्ये सांगत आहे त्याच्या चरणाची धूळ माझ्या अंगावर पडावी आणि मी पवित्र आणि पावन व्हावं म्हणून लवकरात लवकर मला तुमचा असणारा चेहरा दाखवा. ज्याचे मुखी श्रीराम कीर्तन पाठ, ज्याचे मुखी श्रीराम कीर्तन त्याचे मजले कथा बोलणं परम सुख समाधान कृपा करुणा भेटावे. जो कोणी प्रभू रामचंद्राची कथा सांगतोय त्याचा चेहरा पाहिला तर मला सुख वाटल, आनंद वाटल आणि दिवस सुद्धा चांगला जाईल. म्हणजे सीतामाऊली म्हणजे का तर किती दिवस झालं नुसतं रामच नाही, नुसतं रावणच आहे तर दुसरं काय ऐकायला भेटणार. पण ज्या मुखातून प्रभू रामचंद्राची कथा ऐकली गेली असा जर चेहरा पाहिला तर मला सुख वाटल, आनंद वाटल म्हणून लवकरात लवकर चेहरा दाखवा. सीता सप्रेम निज चित्ते परमोत्कंठा ती भावार्थे जेने खुन मुद्रा निलिये ते कृपावंते भेटावे. भावयुक्त अंतःकरणाने आणि नम्रतेने सीता म्हणू लागल्या. जे कोणी म्हणले असणारी ही मुद्रिका आणली त्या मुद्रिका आणलेल्या माणसाने लवकरात लवकर मला भेटावं. ऐकोणी सीतेचे वचन अनुमान स्वयं उतरून सीतेशी गाली ओटांगे नमस्तकी चरण वंदिले. असं म्हणजे बरोबर
दिसताना डोळ्यासमोर सरळ दिशा हनुमंतराय खाली उतरल्याबरोबर असणाऱ्या सीता माऊलीच्या समोर असणाऱ्या गडबड लोटांगण घातला. आपला असणारा डोकं सीता माऊलीच्या पायावर ठेवला आणि काय म्हणू लागले, ताजे कोणी याद्राटीची त्याची हनुमान निकट भेटी. वा, वा, वा. हनुमंताची आजच्या पोटी आनंद सृष्टीनं समाय. जेव्हा सीता माऊलीला पाहिलं आपलं कार्य परिपूर्ण झालं, एवढा आनंद वाटला सारखं सीता माऊलीकडे बघायला लागलं, हसायला लागला आणि उड्या मारू लागले. महानिधीचा लाभ झाला प्राचीन इकडे काळ जिंकून या ठेला तो पार काय वाटलं हनुमंतरायला सीता माऊली सापडल्या पण आपल्या कार्यामध्ये परिपूर्ण झालं, आपल्या हातून कार्य परिपूर्ण झालं याचा आनंद. जणू काय म्हणजे असणारा समुद्र एका क्षणामध्ये असणारा गिळून टाकला की काय, किंवा म्हणजे आपण काळाला जिंकलं की काय, पहिलं गेलं की ध्यानात नाही महानिधीचा लाभ. हा, किंवा म्हणजे असणारा महानिधी म्हणजे भला मोठा किती हजार आहे, 80,000 आहे काय करता हा काय माहिती, बरं जाऊ दे, आपलं लक्ष नाही तिकडं. हा, किती हजार असं ना, महानिधीचा म्हणजे भला मोठं धनाचं गाठोड सापडलं की काय, असं हनुमंतरायला वाटू लागलं. आशाचे निमेळे गडबड पायावरी डोळे आहे, आनंदात रुद्रवती डोळे चुक कल्लोळे नाचत. आनंदाने नाचू लागलेले आहेत, बागडू लागलेले आहेत. जसा महानिधी सापड्यावर जसा साधकाला आनंद हवा तसा हनुमंतरायला आनंद झाला. आनंदाच्या भरात गडबडा सीता माऊली समोर लोळू लागलेले आहेत. इकडून उडी मार तिकडून उडी मार आणि डोळ्यात आनंदाचे अश्रू वाहू लागलेत. आनंदाचे वेग येतो का, लय हसलं की मनाने डोळ्यात पाणी येतं का नाही, येतंय. पण ती जर तोंडात गेलं तर गोड लागतंय. गोड लागतंय बघा तुम्ही आलं तर. आणि हॉटेली रडलं असं दुःखाचं जर आसराव आलं तर डोळ्याचे हे कटावून येतात आणि चुकून तोंडात गेलं तर खरंच लागतंय. आणि आनंदाचे अश्रू हिथून निघत नाहीत, हिकडून पाजरत असतात आणि डोळ्यात गेलं तर गोड लागतं. बघा दावनिया पाया पडे तदगल कंठाचा प्रेम रडे आहे, वचनाचं वनिया पुढे सीता माऊलीला देऊ लागले. समोर जायचं गडबड लोटांगण घालायचा, परत सीता माऊलीला प्रदक्षिणा घालायची. सीता माऊली समोर असणारा शिट्टीवर करायची, नाचायची, उडाई असणारा उड्या मारायच्या, कंठ सदगदित मधनच व्हायचा. कधी बघा एखाद्या माणसाला लय दिवसात जरी आपण भेटलं तर कधी कधी काय होतं, दुःख पण होतं, कंठ सदगदित होतं, रडूच येतो, काय असेल ती काय नाही. लय दिवसांनी भेटल्यानंतर तशी बी अवस्था झाली, थोड्या वेळाने ती बी अवस्था जाते, परत आनंदाने लय दिवस झालं बरं झालं भेटला असं म्हणून गप्पा गोष्टी त्याचा पडली गे सीता कार्य सिद्धी श्री रघुनाथ आहे, यश आले हनुमंत उल्हासात उल्हासाने उन्मत्त झाले, अतिशय आनंद झाला की सीता माऊलीचा शोध लागला आणि देवाचं कार्य आपल्या हातून झालं, आपल्याला यश आलं आपल्या कामामध्ये. म्हणून आनंदाने सगळ्या गावात पीड आपण जसं वाटावं आनंदाने तसं हनुमंतराय आनंद वाटू लागले. सीता विचारी हृदयात मनवी तो रामदूत आहे, रामाची कैचा हनुमंत पूर्वव्रतांत मी जाणे. झाले का पंच, एवढा आनंद झाला आणि पुन्हा आनंदावर विरजन पडलं लगेचच, आहे का क्षणिक आनंद. मग म्हणले असणाऱ्या सीता माऊली म्हणून आला म्हणतोय रामदूत, पण मी बघितलंच नाही की प्रभू रामदूत वनात होते तर प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी दोघच होते म्हणले, आणि हे दोघात तिसरा सगळं विसरा कुठनं आला. राम लक्ष्मण दोघे वीर त्या सगळं नाही नर वानर म्हणजे दोघच होते प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी, त्यांच्या दोघात तिसरा नरवी नव्हता, वानरवी नव्हता. आणि हे कुठनं आलं म्हणले, रामदूत म्हणतोय वानर म्हणतोय, आणि कसं उड्या हाणतो टुन्नुक टुन्नुक टुन्नुक. रावणाच्या याशी पहिले आता वानर व्याची नयासी विश्वास. खरं आहे का नाही, खरं आहे का नाही. माणूस ताक पडलं तर दूध पडलं तर ताक का, बरं दूध पडलं तर ताक कोण पितंय. म्हणून सीता माऊली म्हणू लागल्या, पहिला राजा रावण म्हणले भिक्षुकाच्या रूपात आलता, संन्याशाच्या रूपात आलता. जगा कदाचित त्याच राजा रावणाने परत असणार का तर राक्षस मायावी असतात, काही रूप धारण करतात. यांनी नेमकं
आता वानराचं रूप धारण करून माझ्याकडे आला असला तर कसा विश्वास ठेवू? तो श्रीराम कहता कपटी म्हणून सर्वथा मी देखते स्वप्नावस्था त्याची सीता अनुवाद मग म्हणले असणार ही जर राजा रावणाने कपटाने वानराचा वेश धारण केलेला असावा तर रामकथा बरोबर सांगितली. मागची पुढचं मागं अजिबात केलं नाही. बरोबर सविस्तर रामकथा जन्मापासून वनवासापर्यंत पंचवटी आमच्या उद्धार झालेल्या जटायूच्या पर्यंतची सुद्धा कथा सांगितली, बरोबर सांगितली. मग ह्यांना म्हणले असणारा कपटी म्हणून नाही म्हणले असणाऱ्या सीतामाऊलीनं मनात मानलं. पुन्हा गिरी का झोप स्वप्नात तर नाही ना मी, मला स्वप्न पडलंय का काय असं सीतामाऊलीला वाटू लागला. तर पुढे काय म्हणते श्रीरामाचे नित्य ध्यान त्याने मी स्वप्न स्वप्न रामदूताचे आगमन सर्वता जाण घडेना. काय म्हणतात माणसं माहितीये का, आमच्या स्वप्नात सुद्धा देव येत नाही. कसा येईल? तुम्ही देवाचं चिंतन करता? एखादा माणूस मिळाला त्याचं दिवसभर चिंतन असतं, चांगला होता असा होता आणि तसा होता दिवसभर 5-50 जणांना सांगते ती, त्याच दिवसभर ध्यान करते ती आणि पुन्हा सकाळच्या काय सांगायचं ती रात्री माझ्या स्वप्नात सांगते होतं का नाही बघा. काय होतं? मनी वसे ते स्वप्नी दिशे. सीतामाऊली म्हणे मी दिवसभर रात्रंदिवस राम 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 करते आणि ते प्रभू रामचंद्र माझ्या स्वप्नात आले असतील. किती मोठा पल्ला आहे. निलंकेत प्रभू रामचंद्र तिकडे म्हणले असणारे भारत देशात, तिकडे असणारे इतक्या नाशिकड आहेत म्हणले अजून त्याच्यात इतक्या लांब कसं येईल बरं त्यांचा दूत? म्हणले मला वाटतं मला स्वप्न पडलं काय की दुर्गलंका पुराण दुर्गा सागर अशोक वनाती दुस्तरक्य विमानार प्रवेश. कसं येईल वानर? 400 कोसाचा समुद्र, लंकेचं त्रिकुट, पुन्हा असणारा राणीवसा राजा रावणाचा आणि राणीवसामध्ये अशोकवन आणि अशोकवनात मी बसले. एवढं अंतर तुटून वानर आत घुसलच कस काय? रावण राणीवसात अशोकवनाती गुप्ताई ते प्रवेशाला रामदूत सत्यात घडेना. बोलू शकत नाही. मला वाटतं मला स्वप्नात पडलं काय असं सीतामाऊली म्हणते. पुढे गेला लय पुढे गेला अजून भानगडत कळत नाही असं. मग म्हणले असणारा एवढ्या मोठा लंका दुर्गा 400 कोसाचा समुद्र आहे, त्याच्यामध्ये असणारा राणीवसामध्ये असणारा अशोकवन गुप्त आहे, कुणाला सुद्धा माहिती नाही राजा रावणाची ती बगीचा. पण ह्या बगीच्यात वानर कसं पोचूच शकत नाही. जरी मी हे माणूस स्वप्न तरी मी आहे सावधान नाही निद्राना स्वप्न भान सत्य गमन वानरू. असं म्हणलं स्वप्न पडलं तर मी जागृत अवस्था आता मी जागे आहे, झोपलेली नाही. स्वप्न कधी पडते? झोपल्यावर. मग मी काय झोपले का? म्हणजे मी झोपलेलोच नाही. म्हणजे ऐकलं म्हणजे एवढं रामकथा त्याची ऐकले. बरं रामकथा ऐकली नसती तर झोपेल, पण उत्तरखंडामध्ये झोपणाऱ्याच्या शेजारी रामकथा जरी सांगितली ना ऐकली तरी झोपणारा सुद्धा उद्धार होते. बरं का, एक कुठल्या तरी उत्तरखंडामध्ये आहे ती, पण माझ्या आद्या माहित नाही, लक्षात राहत नाही. पण ती ववी निश्चित आहे. हुडका महाराज कुठं तरी तुम्हाला लय नाद त्याचा. पण हुडकून सांगा हाय आपल्याला घ्यायचंय उत्तरखंड, घ्यायचंय का घेऊन परत लक्षात आली तर. पण उत्तरखंडात ववी आहे. झोपणाऱ्याच्या शेजारी रामकथा जरी सांगितलं तरी त्याचा सुद्धा उद्धार होतो, त्याला ती फलप्राप्ती साधकाला प्राप्त होती. मग सीतामाऊली म्हणू लागल्या मी एकमेला काय स्वप्न पडलंच नाही. स्वप्न कधी पडत असतं? झोपल्यावर पडत असतं. तर मी तर जागे आहे म्हणले. खरंच रामदूत आला असं सीतामाऊलीला वाटू लागलं. रामकथा अनुवादात धन्य धन्य श्रीराम भक्त आहे माझे निवागे हनुमंताला सिद्धार्थ कैवारी. मग म्हणले ह्यांनी असणाऱ्या प्रभू रामचंद्राची कथा सांगितली. धन्य धन्य हनुमंतराय. पण पुन्हा काय म्हणतात? माझे भाग्य, माझं भाग्य थोर होतं, माझं नशीब मोठं होतं म्हणून रामकथा ऐकायला बरं का लक्षात ठेवा. नाहीतर किती माणसं बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. ज्याच्या नशिबात असतं त्यालाच मिळत असतं बरं का. नाही तर किती प्रयत्न. आता आमची बायको आणायची म्हणलं तर मला म्हणतो रोज मला गाताचवाडीला जावं लागतं. मी सुटतोय 8-10 वाजता कामावून, मग मी कामावून सोडून परत गाताचवाडीला आणायला जायचं, परत अर्ध तर संपायचं, आमचा नंबरच निघून जायचा पुन्हा. हाय का नाही? उशीर होतोय. मग अजून आता तिला म्हणलं ये किती अंधार, ती म्हणलं अंधारात एकटं कसं चालत.
आहे का नाही ती बिबट्यान माणसं कसली बायपास आहे म्हणले या आमच्या 8 वाजता बायपासला आणली होती कामून सुटून घरी चालली तर रस्त्याच्या कडेला आढळून मारलं होतं म्हणलं कशाला कुठं ना बाबा राहू दे म्हणलं हा बघ असं कधी तर इकडे आलं तर इकडे थांबायले म्हणलं मग म्हणले असणारा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी भाग्यात असल्या हर कोई चाहता है इस पंडाल में आने के लिए लेकिन जिसे भगवान बुलाता है वही इस पंडाल में आता है देवाने बोलवल्याशिवाय कुणी येत नाही नक्की हनुमंतराय माझ्या कैवारासाठी माझं भाग्य माझं नशीब म्हणून आलेत मी त्या मनानं या हनुमंता जे बोलेल ते सत्य वार्ता आहे वा, वा, वा. याची अपूर्व व्रतांता पुसवाता यापाशी जे काय हनुमंतराय बोललेले आहेत ते खरं खरं बोललेले खोटं बोललं असतं तर हो तिकडे जा बसू दे माझं राम 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 करी म्हणलेस ते खरं बोलतंय ज्या अर्थी खरं बोलतंय त्या अर्थी हा राम दूत आहे आता मग विचारू म्हणले तुम्ही रामदूत कसे कुठे भेट झाली काय भेट झाली आज नाही विचारते उद्या विचारते वाचा सीता पुषेल व्रतांता सत्य सांगेल श्री हनुमंतोय या कथेचा कथार्थ मुख्य मोक्षार्थ मुमुक्षाय प्रभू रामचंद्राचे असणाऱ्या सीता माऊली हनुमंतरायला विचारते तुमची भेट कशी झाली कधी भेटले प्रभू रामचंद्र ही जी काय कथा आहे मुमुक्ष म्हणजे ज्याला मोक्षाला जाण्याची इच्छा आहे अशा साधकांनी जर कथा उद्याची दोघांच्या संभाषणाची जर ऐकली तर तो साधक मोक्षाला जाईल इच्छा असणारा पण सांगितलं मुमुक्ष तो म्हणजे ज्याला का तर 4 गोष्टी जगाच्या बाजारात असणाऱ्या अतिशय दुर्लभ आहेत त्यातला नरदेह दुर्लभ जाणारे गणनारे मध्य बालत्व पिढारोग भजनाशी काय बोलले पण ती बाकीचं सोडून द्या पण फक्त दुर्लभ असणार मनुष्य अतिशय दुर्लभ आहे परत त्याच्यानंतर अंतःकरणाच्या ठिकाणी आपल्या मुमुक्ष मोक्षाला जाण्याची इच्छा तयार होणं हे सुद्धा अतिशय दुर्लभ आहे मग ज्याला इच्छा आहे मोक्षाला जाण्याची त्यांनी असणारे ह्या प्रभू रामचंद्राच्या सीता माऊलीची 2 भक्त असणारे शिरोमणी हनुमंतराय ह्या दोघांची कथा ऐकली की तो साधक मोक्षाला जातो ही फलश्रुती उद्याच्या कथेची आहे म्हणतात श्रोती दिदली अवधान कथा होय चैतन्य घडोय श्रोती कथेची निज जीवन एक जनार्दन कृपाळू शांती ब्रह्म एकनाथ महाराज आमचे सद्गुरू असणारे कृपाळू आहेत बरं का जनार्दन स्वामी अतिशय कृपाळू आहेत त्यांनी आमच्यावर कृपा केली आणि असणारं गोड असं असणारं आम्ही रामायण लिहिलं पण त्या रामायणासाठी लिहिलं ऐकलं कथा निर्माण केली पण वक्ता तो नो हे श्रोत्याविन वक्त्याला किंमतच नसते का पण असणारे श्रोते कसे पाहिजेत असणारे हनुमंतराव सीता माऊली कथा ऐकण्यासाठी हनुमंतराय सांगणार आहे कसं असावं ऐकणाऱ्याने तर जर कथा जर ऐकली व्यवस्थित ऐकली तर मुख्य असणारे जे काही श्रोते मंडळ आहेत ते कथेचे निज जीवन आहेत कथेचा आधार कोण असेल तर श्रोते मंडळ आहेत मग एक असला तरी बस बरं का एकलीने अवधान द्यायचे सर्व सुखाची पात्र होईचे हे प्रतिज्ञा उत्तर उघड माझ्या ऐका एकला जरी असलं तरी वाद झालं माणसामध्ये कुठे 4 माणसं असते बिताडाला सांगावं का आणि बिताडा ऐकत असते तर घरीच छाईचं बैसून करा एक चित्त ना आणि त्याळ बाबा मग घरी जाळीत बस की कशाला अजून आग लावून पगडीत बसायचंय घरीच म्हणले असं प्रकारे असणारा कथेचा असणारा आधार कोण असेल तर श्रोते मंडळी आहेत म्हणजे म्हणून असणारा ती जर कथा असणार कथेचा अर्थ असणार श्रोते मंडळी ही जर श्रोते मंडळीने जर अवधान दिलं अवधान म्हणजे एकाग्र चित्त करून जर ऐकलं तर सर्व सुखाला श्रोते मंडळी ही प्राप्त होतील कथेचा आधार श्रोते मंडळी आहेत म्हणून श्रोते मंडळीला असणारी विनंती करतात उद्याच्या अध्यायाची गौड कथा काय आमचे जनार्दन स्वामी असणारे कृपा आहेत ते तुमच्यावर नक्की कृपा माझ्यावर जशी कृपा केली तशी तुमच्यावर कृपा करतील आणि तुम्हाला सर्व सुख देतील एका जनार्दन चरणाची मारुती संभाषण हे गोड रामायणी रामायण श्रोती अवधान माझं शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जातात शरण जाऊन असणारा कथा होईल चैतन्य घन कथा ज्ञान स्वरूप होईल बरं का ज्ञानदान देणारी कथा होईल खरंच असणारी कथा ज्ञानदान होईल का म्हणून श्रोते मंडळीने असणारा अवधान द्या म्हणतात की ह्या असणाऱ्या सुंदर कांडामध्ये प्रभू रामचंद्राचे 2 भक्त आहेत सीता माऊली आणि हनुमंतराय या 2 भक्तांचं संभाषण होणार आहे 2 भक्तांचं संभाषण होणार आहे 2 भक्त एकमेकाला असणारे देव कसे आहेत
योग्य देवाची ओळख कशी करून घ्यायची आणि देव असतो कसा हे हनुमंतराय सीतामाऊलीला सांगतील. सीतामाऊली असणारा त्यांच्या असणारा असाच दिवस तुम्हाला पटला जाईल आणि मग असणारे अतिशय सुंदर गोड कथानक असणाऱ्या दोघांच्या मुखातून आपल्याला ऐकायला म्हणून श्रोते मंडळींना ऐकावा अशी विनंती. श्रोते मंडळींना ग्रंथ करते करतात ते त्यांच्या सद्गुरूला शरण गेले. शरण जाऊन अध्यात्मिक कथानक संपवितात. तिजरी बाबत रामायणे सुंदरकांड एका टीकायाम सीता हनुमंत दर्शनम नव एकादश अध्याय वरद रत्नहार बनवतु शुभम भवतु पुंडलिकावर जय विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. श्री गुरुदेव